आयुष्यात एकदा तरी नर्मदा परिक्रमा केली पाहिजे. का केली पाहिजे? याच्यासाठी परिक्रमा केली पाहिजे. अजूनही जर तुम्हाला कलियुगामध्ये रामराज्य आणि सत्ययुग जर बघायचं असेल तर हे नर्मदा खंडात तुम्हाला बघायला भेटतं. बोललेली कोणतीही जी शब्द आहे तो खरा होतो. कधी भीती वाटली? नर्मदा खंडाचा असं आहे की एकटी महिला तिथे परिक्रमा करू शकते. कुठल्याही प्रकारची त्यांना अडचण येत नाही. किंवा नर्मदा परिक्रमेचा असं आहे कोणत्याही पुरुषाची आपल्यावर वाईट नजर पडत नाही. एवढं सेफ झोन आहे तो. 18 वर्षाची असताना मला वाटतं तुम्ही पहिली परिक्रमा केली. आता मी 18 वर्षाचा होतो किंवा माझ्या काही मैत्रिणी असतील, मित्र असतील, त्यांच्या डोक्यात नाही आला कधी विचार किंवा मला माहित पण नव्हतं, पण तुम्हाला कसं वाटलं की तुम्ही केली पाहिजे? काय असं त्या परिक्रमेमध्ये की त्याच्यातून माणूस बदलून जातो? जसं म्हणतात ना की हर कंकर में शंकर आहे, तसं त्या नर्मदा मैयामध्ये दगड जो आहे शिवलिंग आकाराचा आहे आणि तिथली लोक आपली देवासारखी सेवा करतात. नर्मदा खंडामध्ये सगळीच ठिकाणं जी आहेत एकमेव ती साधना करण्यासारखी आहेत. किंवा नर्मदा खंडामध्ये साधू ऋषीमुनी जे आहेत अक्षरशः पायापर्यंत जटा असलेले साधू ऋषीमुनी आहेत. त्यांच्या आपल्याला हातचं खायला भेटतं. दंडक आणि कमंडलू ही साधकाची ओळख असते. परिक्रमावासींची ओळख. दंडक हा 7 कांडाचा घ्यावा लागतो. 7 कांडाचं जर म्हणाल का तर 7 कांडाचं जर घेतलं तर आपल्या 7 कुळाचा उद्धार होतो. पूर्ण प्रवास मला सांगा तुम्ही. आता किती वेळ लागू द्या की कोणतं जंगल येतं किंवा कोणत्या नद्या येतात, कोणते पहाड येतात, कोणते शहर येतात नर्मदा परिक्रमेमध्ये? उत्तर तटामध्ये सीतावन वगैरे येतं. सीतावन म्हणजे ज्यावेळेस प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि सीतामय्या ज्या ठिकाणाहून गेलेलं होतं ते पूर्ण सीतावन आहे. त्याच्यामध्ये जर बघाल तर लक्कडकोट जंगल आहे. त्या ठिकाणी अश्वत्थामा यांचा वास आहे. तर नर्मदा मैयाचं जे बाल स्वरूप असं म्हणतात अमरकंटकचं आहे. तरुण जे आहे किंवा हृदय जे आहे ते शुल्पाणी झाडीमध्ये आहे. रुद्ध आहे ते बेडाघाट या ठिकाणी आहे. बुडी नर्मदा मैया म्हणून ओळखलं जातं. नर्मदा मैयाचं नाभिस्थान म्हणजे ज्या ठिकाणी परिक्रमा अर्धी पूर्ण होते ते नेमावर आहे. मग परिक्रमा पूर्ण झाल्याच्या नंतर ओंकारेश्वरला जी ओम आकाराची परिक्रमा आहे त्याला म्हणतात मानधाता परिक्रमा. तर मानधाता परिक्रमा ही प्रत्येक परिक्रमावासियांनी केली पाहिजे. आणि नर्मदा परिक्रमा करत असताना तुम्ही कोणत्याही दुकानात जा, मेडिकल मध्ये जा, कपड्याच्या दुकानात जा, तुमचा 1ही रुपये घेणार नाही. परिक्रमा करत असताना कुणी आजारी वगैरे पडलं तर मग काय त्याला ऑप्शन आहे? नर्मदा परिक्रमा करत असताना मा नर्मदा मैयाच्या जलाने किंवा मैयाच्या आपण जोपर्यंत ताब्यात आहे मेलेला माणूस जिवंत झालाय हे मी स्वतः डोळ्यांनी बघितलंय. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे गौरीताई गंगावणे. ताई नमस्कार. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मित्रांनो, आपण भरपूर वेगवेगळ्या टॉपिकवर पॉडकास्ट करत असतो. आजचा जो आपला टॉपिक आहे तो खूप वेगळ्या विषयावर आहे, जे की आहे की नर्मदा परिक्रमा. नर्मदा नदीला जी परिक्रमा केली जाते तर त्याच्याने भरपूर लोकांचं आयुष्य सुधारलंय, रोग नाहीसे झाले आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ती करणं हा काही साधा विषय नाही आहे. त्याच्यासाठी खूप खूप डेडिकेशन, पेशन्स, संयम, भरपूर काही गोष्टी लागतात. ताईंनी ती 4000 किलोमीटरची जी पूर्ण यात्रा मला माहित नाही बरोबरच आहे का तो वर्ड, पण ती जी यात्रा आहे ती 4 वेळा कम्प्लीट केली आहे आजपर्यंत. कंटिन्यू प्रत्येक वर्षी ताई गेलेल्या आहे. आपण ताईंना विचारणार आहे की कोणत्या कोणत्या राज्यांमधून ती ऍक्च्युली भौगोलिकरित्या कुठून कुठून जाते, त्याच्यानंतर ती यात्रा करत असताना कसे कसे अनुभव येतात. खूप सुंदर असं जंगल आहे त्या यात्रेमध्ये, त्याबद्दल आपण ताईंना विचारणार आहे. त्यासोबतच आपल्याला तिथे खायला काय मिळतं, आश्रम कसे असतात, कोणते कोणते प्राणी तिथे असतात, नद्या, भरपूर गोष्टी आहे. खूप सुंदर असा आपला पॉडकास्ट होणार आहे. तर ताई, तुमचं पुन्हा एक वेळा स्वागत आपल्या चॅनलवर. धन्यवाद. मला सगळ्यात आधी सांगा की 18 वर्षाची असताना मला वाटतं तुम्ही पहिली परिक्रमा केली, नर्मदा परिक्रमा. तर तुम्हाला कशावरून वाटलं की तुम्ही केली पाहिजे? का म्हणजे आता मी 18 वर्षाचा होतो किंवा माझ्या काही मैत्रिणी असतील, मित्र असतील, त्यांच्या डोक्यात नाही आला कधी विचार किंवा मला माहित पण नव्हतं, पण तुम्हाला कसं वाटलं की तुम्ही केली पाहिजे? म्हणजे लहानपणापासून मी ज्या वातावरणात राहिले ते आध्यात्मिक क्षेत्र आणि धार्मिक जो आहे पूर्ण घराणा आणि माळकरी. तसं तर मी 4थीत असतानापासून संप्रदायात आहे, म्हणजे कीर्तन करते. तर कीर्तन करत असताना नर्मदा परिक्रमाविषयी माहिती होती की नर्मदा परिक्रमा ही साधू संत पूर्वी करायचे, पण आता गृहस्थी करतात हे थोडं माहित होतं. कारण जो ज्यावेळेस लॉकडाऊनचा काळ होता, लॉकडाऊनच्या काळामध्ये त्याच्या अगोदर कोणी परिक्रमा करत नव्हतं जास्त. 2020-21 साली सगळेजण परिक्रमा करायला सुरुवात झाली. आळंदीमध्ये एक राजाराम महाराज आहेत, त्यांचा थोडंसं परिचय होता आणि त्यांनी सांगितलं की ताई आजारी होते. आम्ही त्यांना भेटायला गेलो की ताई मी नर्मदा परिक्रमा करून आलो. मग आई आणि मी गेलो होतो आणि विचारलं सहज की नर्मदा परिक्रमा. आईने विचारलं की काय असते आणि का करतात.
जसं तुम्ही आता मला प्रश्न केला विचारला की मी का? त्यांना हा, प्रश्न हा, केला की हा. का करतात हा, नर्मदा हा. परिक्रमा. मग त्यांनी सांगितलं की नर्मदा परिक्रमा ही साधना आहे. जसं की एका मंत्राचा जप केल्यानंतर 12 वर्ष जप केल्यानंतर एक तप पूर्ण होतं. तर त्यांनी सांगितलं की एक पायी नर्मदा परिक्रमा केल्यानंतर 12 तपांचं पुण्य आपल्याला लागतं. तर मग अजूनही थोडेसं जे आहे की ओढ लागायला लागली की कसं काय. मग त्यांनी सांगितलं की तिथे शुल्पाणी झाडी आहे, त्यानंतर जंगल असतं किंवा नदीच्या किनाऱ्याने ही परिक्रमा करतात. त्यानंतर आपले जे मन्नत असते, इच्छा पूर्ण होते परिक्रमा केल्याने, पूर्ण होते. आणि नर्मदा नदीमध्ये असं आहे की प्रत्येक नद्यामध्ये दगड जो आहे तो वेगवेगळ्या आकाराचा आहे. आणि जसं म्हणतात ना की हर कंकर में शंकर आहे, तसं त्या नर्मदा मैयामध्ये हे शंकर जे आहे, दगड जो आहे तो प्रत्येक हा शिवलिंग आकाराचा आहे. आणि तिथली लोक आपली देवासारखी सेवा करतात. आपण जर रस्त्याने चाललं की आपल्याला विनवणी करतात. वेगवेगळे साधू बघायला भेटतात, जे आपण म्हणतो ना की कानाकोपऱ्यांमध्ये बसलेले असतात. त्या साधूंच्या हातचं आपल्याला भोजन भेटतं. मग म्हटलं ही जरा वेगळीच आणि अनोखी आहे, तर मग आपण करावी का. तर त्यावेळेस युट्यूबद्वारे माहिती बघितली, तर असं कोणी केलेली नव्हती. मग त्यानंतर मग थोडंसं वाचन वगैरे झालं की का करावी. मग थोडीशी ओढ निर्माण झाली. आणि त्याच वर्षी एक आळंदीतले महाराज आहेत, त्यांनी कॉल केला की ताई नर्मदा परिक्रमा करायची आहे, तर तुम्ही इच्छुक आहात का. म्हटलं जायचं तर पायीच जायचं, गाडीने जायचं नाही. 1 महिनाभर त्यांचा कॉल येत होता, ताई चला चला चला, नाही गेले. शेवटी जायच्या दिवशी असं म्हणतात ना की आपली इच्छा असावी लागते आणि मैयाचंही बोलवणं असावं लागतं, तेव्हा ती परिक्रमा कुठेतरी सफल होते. मग जायच्या दिवशी महाराजांचा कॉल आला. ते म्हटले मी शिक्रापूरमध्ये आहे, तुम्हाला यायचंय का. चला म्हटलं आता कुठेतरी आपल्याला मैयाने बोलवलंय. मग गेलो. 1 तासात सगळं आवरलं. काय घ्यायचं काय नाही असं काहीच माहित नव्हतं. गेल्याच्या नंतर मी त्या ओंकारेश्वरला गेले. काय माहिती त्या मैयाचं माझं काय म्हणजे पूर्वजन्मीचं नातं आहे. मला असं वाटलं अक्षरशः मी माझ्या गावात फिरते काय. म्हणजे असं वाटलं ओंकारेश्वरला गेले की असं वाटलं. तुमचं गाव कोणतं. तसं माझं मूळचं गाव अहिल्यानगर जिल्हा, कर्जत तालुका आणि कवडाणे गाव. पण गेली काही अनेक वर्ष झाले चाकण या ठिकाणी मी वास्तव्याला, पुण्यातलं चाकण वास्तव्याला आहोत. तर मला असं वाटलं मी चाकण मध्येच फिरते काय. म्हणजे असं सगळी गल्ली किंवा रस्ते सगळं एकदम ओळखीचं वाटायचं. त्यानंतर ते मैयाला भेटले, स्नान वगैरे झालं, ती परिक्रमा पूर्ण झाली. जेव्हा मी घरी आले अजूनही ओढ निर्माण झाली. स्वप्नामध्ये मग ते खळखळ खळखळ वाहणारं पाणी किंवा ते एकदम शुद्ध पद्धतीचं पाणी किंवा नर्मदा मैयाचे फोटो, मंदिर सगळे अशी स्वप्नामध्ये यायची. मग ओढ झाली सुरू. आईला म्हटलं आई मला पायी परिक्रमा करायची. आई तुम्ही पहिले फक्त ओंकारेश्वर जाऊन परत येऊन गेले का. पूर्ण परिक्रमा केली गाडीने केली. हो गाडीने, ट्रॅव्हल्सने केली, बाय बस. पूर्ण परिक्रमा करून आले. आणि करून आल्यानंतर मग मी आईला सांगितलं मला आता पायीला जायचंय. आई म्हटली जाऊ. असं 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं. आई म्हणायची फक्त जाऊ. कारण की कसं भावांची लग्न झाली नव्हती, आईचाही शॉप आणि वडिलांनाही कामाला जायला लागायचं. आणि घरातल्या महिला बाहेर पडल्या की मग घर बंद पडतं. मग त्याच्यामुळे कसं वारीला जायचं. तसं तर मी पंढरपूरची पायी वारी जी आहे ती 4थी पासून आतापर्यंत करते. आता माझं वय वर्ष 23 आहे. तर इयत्ता 4थी पासून तर आतापर्यंत मी पंढरपूरची पायीवारी एकदाही चुकवलेली नाही. वडील 15 दिवस ऍडजस्ट करायचे, मग भावांचं वगैरे स्वयंपाक वगैरे जे असेल ते. आता एवढा मोठा प्रवास 5-6 महिन्याचा, त्याच्यानंतर घरातली महिला जर बाहेर पडली तर मग कसं होणार, खाणं पिणं वगैरे जे आहे. आई म्हटली की जाऊ आपण नंतर. त्याच्यात असं झालं की मग मोठ्या भावाचं लग्न झालं. आईला म्हटलं आता आपण जाऊयात. तरी आईचा विरोध होता, नाही जायचा. आणि त्याच्यात मला असं झालं की मी आजारी पडले होते. असे आजारी पडले होते की मी 48 तास मध्ये अपघात कक्षात होते. पुण्यामध्ये हॉस्पिटल आहे तिथे अपघात कक्षात मी होते. आणि त्यावेळेस आई म्हटली आपण जाऊ. त्याच्या महिनाभर अगोदर मग मी कपडे वगैरे शिवायला टाकले होते आळंदीमध्ये. गरजे टेलर आहे त्यांच्याकडे, जो आता अंगावर वेअर केला नेहरू, हा नेहरू असंच मी शिवायला टाकला होता की 3 नेहरू घ्यायचे सोबत. बरोबर. आणि फक्त परिक्रमा माहित होतं की खंडवा या ठिकाणावरून सुरुवात करतात. खंडव्याला जायला लागतं. मध्य प्रदेशमध्ये खंडवा आहे. मध्य प्रदेशमध्ये खंडवा आहे. खंडव्याला जावं लागतं. आणि खंडव्याला जाण्यासाठी रेल्वे पुणे स्टेशनवरून आहे. मग खंडव्यातून जावं लागतं, खंडव्यावरून ओंकारेश्वरला. पण कोणतं खंडवा आहे बघितलेलं नव्हतं मी. कुठून जायचं कसं जायचं काहीच माहित नव्हतं. मग 1 महिना मी हॉस्पिटलमध्ये, 1 महिन्यानंतर मी हॉस्पिटलला होते. आणि अपघात कक्षात होते की माझी गॅरंटी नव्हती. 48 तास ICU मध्ये होते, पूर्ण बेशुद्धच.
त्यानंतर एक 8-10 दिवसांनी मी कव्हर झाले आणि घरी आले आणि डॉक्टरांनी सांगितलं तुमच्या मुलीला कुठेही बाहेर नेऊ नका, म्हणजे चक्कर येऊन पडेल किंवा त्रास होईल किंवा बेशुद्ध पडेल, कधी काय होईल सांगता येत नाही. त्यानंतर मी आल्याच्या नंतर मग आईला म्हटलं की मला जायचंय. मग आई म्हटली, घरचे म्हटले एवढे लाखो रुपये आपल्याला हॉस्पिटलला गेले आणि या अवस्थेत तू कशी जाणार. मग नाही म्हटलं आता 3 वर्ष झालं मला नादावतं ते, नेतो, कारण माझा हट्ट वेगळा कशाचाच नव्हता ना, की मला फक्त परिक्रमा करायची होती, परिक्रमा ते पण करायची धार्मिक होती. देवाची गोष्ट हो, होती. देवाची. असं नव्हतं की मला ट्रिपला जायचंय हो, आणि हो, हे हो, हो. करायचंय. किंवा ही वस्तू पाहिजे, ती वस्तू पाहिजे. पण त्यांचाही विरोध नव्हता, पण असं होतं की आता न्यायचं होतं, भावाचं लग्न झालेलं नव्हतं, घरी करायला कोणी नव्हतं. पण अशा अवस्थेत तू कशी जाणार, आजारी, डॉक्टरांनी नाही म्हणून सांगितलं. मग थोडस आई ते ओरडले किंवा थोडी हानीमारी, म्हणजे आईने थोडस मारलं की जाऊ नको, अल्लड आहे तू, थोडस अजून 18-19 वर्षाचं वय आहे. कमी वयात. मग मी आळंदीला शिक्षणाला जात होते. मग एक कीर्तन वगैरे करत होते, त्याच्यामुळे 10-20 हजार सोबत होते जरा कॅश. मग त्या दिवशी मी आळंदीला निघले, अभ्यास घेण्यासाठी निघले. परिक्रमेला जायचे काय जायचं माहितच नव्हतं. पण त्यानंतर ज्या दिवशी मला आदल्या दिवशी मारलं होतं, आळंदीला मी चाकणवरून गाडीत बसले, डोक्यात कुठेतरी आलं की आता आपल्याला बाहेर पडायला चान्स भेटलाय, आपण आता परिक्रमेला गेलं पाहिजे, नाही तर आपल्याला परिक्रमा होणार नाही. आळंदीला गेले, अभ्यास वगैरे घेतला. त्याच्यानंतर माऊलींच्या दर्शनाला गेले, समाधीवर डोकं ठेवलं आणि त्यानंतर मग धाडस केलं की आता आपल्याला हा चान्स आहे, आपण इथून निघून जाऊ शकतो परिक्रमेला. त्यानंतर मी बॅग खरेदी केली, एक 1200-1300 रुपयाची बॅग घेतली, शॅल घेतली. सोबत काय न्यायचे काहीच माहित नव्हतं मला, कुठून जायचे, कोणती गाडी पकडायची, कसलाच अभ्यास नव्हता. त्यानंतर मग साहित्य जे आहे, स्टीलची पेटी होती ती घेतली, ताट घेतलं, कमंडलू घेतलं पाणी घेण्यासाठी, त्याच्यानंतर कंबल म्हणजे ब्लँकेट घेतलं, ड्रेस होते शिवायला टाकलेले ते घेतले, पॅन्ट वगैरे उपरनं जे आता आहे ते घेतलं आणि पुणे स्टेशनला जाण्यासाठी मी आळंदीच्या बस स्टॉपवरून बसले. त्यानंतर मोबाईल 19व्या वर्षी मोबाईल केला स्विच ऑफ. आणि मग डायरेक्ट पुणे स्टेशनला गेले. पुणे स्टेशनला गेल्याच्या नंतर मग खंडव्याला जायचे, तर मग तिकीट कसं काढावं माहित नव्हतं, कारण आतापर्यंत रेल्वेने वगैरे प्रवास केला होता, पण घरच्यांनीच सगळं पाहिजे, स्वतःहून कधी काही पुढाकार घेतला नव्हता. मग गेले, तिकीट काढलं आणि मी एका ठिकाणी बसले. तर एक माझ्यासमोर काका बसले होते, बराच वेळ झालं बघत होते मला. म्हटलं कुठे जायचंय बाळा तुला, आणि 5-5:15 वाजले होते. म्हटलं मला खंडव्याला जायचे. म्हटले तिथं रेल्वे लागली. म्हटलं मला माहित नाही, तुम्ही मला नेऊन सोडा. त्यांनी मला, मैयाने कदाचित त्यांना पाठवलेलं असेल माझ्याकडे की नेऊन सोडा तिथपर्यंत गेले मी. आणि मला जनरलचं तिकीट भेटलं होतं. तसं तर मी स्लीपरचं मागत होते, ते भेटलंच नाही, जनरलचं भेटलं. फुल गर्दी. मग बसावं कुठं, मग जे वॉशरूम टॉयलेट असतं का तो स्पेस, तिथे मी जाऊन उभे राहिले एसीच्या तिथे. पाऊल टाकताना मानरमादा मैयाला म्हटलं, मैया तुमच्या भरोशावर निघाले मी, कसं जायचं कुठं जायचं माहित नाही, पण केसालाही धक्का लागून देऊ नका, एवढी म्हटलं माझी तुम्ही काळजी घ्या. बरोबर आहे. रेल्वेमध्ये बसले. त्याच्यानंतर रेल्वे हळूहळू निघली. बरोबर 5-5:30 रेल्वे निघली. म्हणजे मी 5 मिनिटं जाऊन बसले. उरुळी कांचनला रेल्वे आली. थोडस मग घरच्यांची आठवण यायला लागली, रडायला यायला लागलं. संध्याकाळची वेळ झाली, फोन तर स्विच ऑफ केला होता. मग टीसी आले. म्हटलं इथं काय करत आहे, म्हटलं जागा नव्हती तिकडे. म्हटलं ठीक आहे. तर म्हटल्यांना विचारू का सीट आहेत का कुठे अवेलेबल, पण त्यांनी स्वतःहून मला विचारलं, एसीचं एक स्लीपरचं सीट आहे अवेलेबल, तुम्ही घेणार का. म्हटलं काय 2000 रुपये घेतील, चालेल म्हटले ठीक आहे. मग त्यांनी सांगितलं इथं बसा. अर्धा 1 तासाने आले. त्यांनी सांगितलं की फक्त त्यांनी 600 रुपये घेतले होते. अरे बापरे. हो, 600 रुपये घेतले. आणि त्यांना विचारलं मी की खंडव्याला गाडी किती वाजता थांबते. त्यांनी सांगितलं 4 वाजता. 3:30चा अलार्म लावून ठेवला मी की आता उतरायचंय. मग रात्रभर झोप नाही, भीती वाटायची. आई शेजारी रोज झोपायची सवय किंवा घरी राहायचं. मग 3-3:30 वाजले आणि बरोबर खंडव्याला 3:45ला गाडी थांबली. खंडव्याला उतरले असे सामसूम वातावरण होतं तिथं. तरुण मुलं बसली होती समोर. पण एक धाडस असतं ना, धाडस केलं आणि त्यांच्या मुलांकडे गेले मी. नर्मदा खंडातल्या लोकांचं जेवढं कौतुक करावं ना तेवढं खूप कमी आहे. गेले मी तिथं आणि विचारलं, भैया मुझे ओमकारेश्वर जाना है तो कहाँ से गाड़ी लगेगी. तर त्यांनी इतकं आदरपूर्वक सांगितलं ना, दीदी आप यहाँ से जाइए. मग वरून मी गेले आणि खाली रिक्षा लागलेल्या होत्या. मग तिथे मुस्लिम बांधव होते. मग थोडंसं अजून मनामध्ये वेगळं वाटलं, भीती वाटते. हो.
मग त्यांनी मला व्यवस्थित सांगितलं की बेटा यहाँ से जाओ गाडी लगी है. म्हटलं नाही आप चलो छोड़ दो उधर तक. त्यांनी नेलं मला आणि व्यवस्थितपणे म्हणजे मला गाडीमध्ये बसवलं. मग ट्रॅव्हल्स होती, त्याच्यात बरेच परिक्रमावासी दिसले. मग थोडस जीवात जीव आला. बरोबर आहे. हा. ओंकारेश्वरला गेलो. ओंकारेश्वरला गेल्याच्या नंतर उतरलो. संत गजानन महाराजांच्या आश्रमामध्ये परिक्रमावास्यांना मोफत सेवा असते. मग तिथे गेल्याच्या नंतर रजिस्ट्रेशन करावं लागलं. आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे. ज्याही लोकांना परिक्रमा करायची त्यांना आधी रजिस्ट्रेशन करावं लागतं. हो, करावं लागतं. तसं ओंकारेश्वर मध्ये कुठे तुम्ही थांबू शकतो, पण आपलं कसं संत गजानन महाराजांचा आश्रम आहे आपल्या महाराष्ट्राचं. बरोबर, महाराष्ट्राचं. हो, मग आपण तिकडे जाणं. मग तिथे गेलो, रजिस्ट्रेशन वगैरे केलं. त्याच्यानंतर मग रजिस्ट्रेशन झालं. मग त्यांनी हॉल दिला. ती मॅट असते व्हाईट कलरची, ती दिली. त्याच्यानंतर तिथे आसन वगैरे लावलं, स्नान वगैरे केलं, बालभोग केला आणि मग मोबाईल ऑन केला. बालभोग म्हणजे नाश्ता. ओके. बालभोग म्हणजे नाश्ता वगैरे केला आणि मग मोबाईल ऑन केला. ऑन केल्याच्या नंतर आता घरच्यांचे फोन आले. मला म्हटले तू कुठे सांग. म्हटलं आता हे लाडीगुडीत मला विचारतील, परत म्हटलं घरी घेऊन जातील. म्हटलं मी नाही सांगणार कुठे. मग म्हटले खरं खरं सांग. म्हटलं मी आली परिक्रमा करायला आणि ओंकारेश्वरला आली. ते म्हटले तू ओंकारेश्वरला पोहोचलीस कसं काय. सांगितलं असं असं. मग दुसऱ्या दिवशी बर्थडे होता माझा, वाढदिवस होता 5/11. मग आई आली, इंदोरवरून आली आई. आणि मग मला वाटलं आता हे सगळेजण येतील, गाडी टाकून नेतील, पण नाही. आई आली. आई आल्याच्या नंतर मग आम्ही दर्शन वगैरे केले. दर्शन केल्याच्या नंतर मग दंडक जो असतो मी घेतला होता, आईला घेऊन ठेवला होता. दंडक म्हणजे काय? दंडक म्हणजे काठी असते, वेताची काठी किंवा बांबूची काठी असते, जी परिक्रमेमध्ये परिक्रमावासींची ओळख म्हणून मानली जाते. दंडक आणि कमंडलू ही साधकाची ओळख असते, परिक्रमावासींची ओळख. दंडक हा 7 कांडाचा घ्यावा लागतो. 7 कांडाचं जर म्हणाल का, तर 7 कांडाचा जर घेतला तर आपल्या 7 कुळाचा उद्धार होतो. कधी कधी आपल्याला डोंगर चढावा लागतो, तर त्याचं टेकन देऊन आधार म्हणतो ना, त्याला म्हणतात व्यासदंड. तर तो दंडक असा आहे. दंडक पूजा करताना आपल्याला तो रोज स्वच्छ धुवून पूजा करावी लागते. त्याची पण का? दंडकाची पण? दंडकाची पूजा करावी. त्या दंडकाला ओलांडून जावं लागत नाही. त्याला व्यासदंड म्हणतात. दिशा दाखवणारा तो दंड असतो. तर तो दंडक परिक्रमेत घ्यावा लागतो. तर दंडक घेतला आम्ही. त्याच्यानंतर दर्शन वगैरे केलं आणि दुसऱ्या दिवशी वेळ आली ती संकल्पाची. म्हणजे संकल्प म्हणजे नर्मदा परिक्रमा करायची जर असेल तर आपल्याला संकल्प घ्यावा लागतो ब्राह्मणाकडून, ब्राह्मण काकांकडून. तर तो आम्ही ओंकारेश्वरला अनिलदासजी महाराज आहे, ते गौरी घाटावरून संकल्प घेतात. बरोबर. तर मग गोमुख घाटाच्या शेजारी आहे तो. मग त्या दिवशी 6/11/2021 ला मी पहिली नर्मदा परिक्रमेला सुरुवात केली. तो सगळ्यात माझा आनंदाचा दिवस होता. कारण हट्ट कशाचा असतो प्रत्येकानं. मी तेच विचारणार होतो तुम्हाला की आता बघा की आता तुमच्या वयाचं, तुम्ही जेव्हा त्या वयाच्या होत्या 19 वर्ष वय, हा पिरियड आजकालच्या मुला मुलींचा असतो की कॉलेजचं पहिलं वर्ष असतं. 18 वर्षाचे होतात तोपर्यंत 12वी कम्प्लीट होते, मग कॉलेजला जातात. मग कॉलेजचं लाईफ जरा वेगळं आहे आपल्याकडे. पुणे मुंबई आता तुम्ही तर पाहिलंय, तुम्ही चाकणमध्ये राहिल्या म्हटल्यावर पुण्याचं कल्चर माहिती आहे तुम्हाला, मेट्रो सिटीचं कल्चर. आपल्या गावाकडे पण कल्चर आता बदलत चाललंय. मुलींना असं वाटतं किंवा मुलांनाही असं वाटतं की आपण कोणत्या तरी काश्मीर जाऊ, आपण गोव्याला जाऊ, आपण इकडे जाऊ, किंवा स्कूटी पाहिजे. मला हट्ट असतो ना की माझ्याकडे बाईक पाहिजे, किंवा मला फॅन्सी कपडे घालायचे, किंवा मला इकडे फिरायला जायचं, मला हॉटेलिंग करायचं. पेक्षा वडिलांकडे अशा असतात, करतात. तुम्ही म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्येच एवढं धार्मिकता आहे का पहिल्यापासून की 18 वर्षाची मुलगी, मी इमॅजिन करतो 19 वर्षाची ताई आहे की जिला म्हणजे परिक्रमा करायची. म्हणजे बरोबर आहे ऍक्च्युली की तुम्ही 4थी पासूनच ते पंढरपूरची वारी करताय, त्यामुळे तुमच्यावर ते संस्कार होत गेले तसे. म्हणजे मी पहिली व्यक्ती भेटतोय माझ्या, म्हणजे माझं जे मित्र आहे किंवा जे ओळखीचे लोक आहे, असं कुणी नाही की एवढ्या कमी वयामध्ये ज्यांनी इतकं स्पिरिच्युअल बनले किंवा इतकं धार्मिक बनले. आणि मला पाहूनच आश्चर्य होतं आणि खूप भारी वाटतंय की आपली जी संस्कृती, महाराष्ट्राची म्हणा संस्कृती, मेन तर आपली महाराष्ट्राची संस्कृती की जी आपण जपतो, आणि तुम्ही ते कार्य केलं आणि तुम्ही ते करताय अजून पण, तर म्हणजे खरंच ते चांगली गोष्ट आहे. लोकांनी शिकण्यासारखं आहे की आपण गोवा जातो, इकडे जातो, तिकडे जातो. म्हणजे मी मजा करतो भरपूर लाईफमध्ये, असं नाही की नाही करत, बट तुम्ही या काळामध्ये. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला सांगतो ताई, असं नाही की फक्त देवधर्मच करत बसल्या. ताईंचं शिक्षण पण आहे, BCom केलंय आणि त्याच्यानंतर MBA केलं. हे सगळं करत असताना तुम्ही तेही केलं.
तसे मला वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये आवड आहे. हा. म्हणजे माझं असं आहे लहानपणापासून, म्हणजे जिद्दी स्वभाव आहे माझा. कोणत्याही क्षेत्रात जर गेले मी तर मी यश प्राप्त करते, हे अजूनही आहे माझं. तसं तर क्रीडा क्षेत्राचं जर बघितलं तर नेटबॉल गेम होता, त्याच्यामध्ये माझे 7 स्टेट झालेले आहेत, 3 नॅशनल झालेले आहेत. म्हणजे जे कला आहेत ना ते थोड्याशा आर्टिस्ट म्हणतो आपण ते कलाकार आहे. कला लपलेले आहेत माझ्यात. म्हणजे जसं की मेहंदी म्हणा किंवा सेम टू सेम रांगोळी जसं काढणं, रांगोळी, मेहंदी, गायन, वाचन, वक्तृत्व या सगळ्या आहेत. क्रीडा क्षेत्रात जर बघितलं तर पाठीमागच्याच वर्षी जे युथ फेस्टिवल होतं पुण्यामध्ये, त्याच्यामध्ये 5 किलोमीटर पळायचं होतं. त्याच्यामध्ये मुलींमध्ये मी पहिला नंबर आणला होता. अरे बापरे. म्हणजे कोणत्याही क्षेत्रात जर गेलं तर पहिला नंबर घेतल्याशिवाय मी मागे फिरत नाही. आणि 5,000 विद्यार्थ्यांमध्ये आमच्या कॉलेजमध्ये मला आदर्श विद्यार्थिनी हा पुरस्कार भेटला होता. 5,000 विद्यार्थ्यांमध्ये आदर्श विद्यार्थिनी. अभ्यासातही तुम्ही हुशार होत्या? अभ्यासातही तेवढंच. आणि लहानपणापासून कसं की अभ्यास आहे की अभ्यासच, आईच्या ताब्यात असल्यामुळे आल्यानंतर शालेय शिक्षण म्हणजे शाळेचा अभ्यास, त्याच्यानंतर कीर्तनाचा अभ्यास, फक्त अभ्यास. कीर्तनाचा पण अभ्यास करतात का? करावा लागतो आणि अजूनही करते. मग असं नाही वाटलं का की आपण जॉब करू, कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करू, असं नाही वाटलं कधी? शिक्षण तर आहे, MBA आहे. कदाचित जर योग आला तर करणार. कारण असं आहे की प्रत्येक क्षेत्रात अनुभव पाहिजे. बरोबर. आता आपण परत परिक्रमेकडे येऊ. तर नर्मदा परिक्रमा म्हणजे काय, मला ते सांगा तुम्ही. आता तर तुमची जर्नी आपण ऐकली की तुम्ही तिथपर्यंत कसं पोहोचले. भौगोलिक दृष्ट्या जर विचार केला तर कुठून सुरुवात होते आणि कुठे संपते आणि कोणकोणते राज्य त्याच्यात कव्हर होतात, मग नंतर आपण त्याच्या सुंदरतेकडे जाऊ की नेचर वगैरे या गोष्टी. नर्मदा परिक्रमा यांचं उगम स्थान जे आहे ते अमरकंटक म्हणजे छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या बाउंड्रीमध्ये आहे. तर नर्मदा परिक्रमा ही कोणत्या राज्यात येते तर ही मध्य प्रदेश, गुजरात, थोडीशी छत्तीसगडची बाउंड्री आणि 54 किलोमीटर मध्ये महाराष्ट्रामध्ये, असे हे 4 राज्यांमध्ये नर्मदा मैया आहे. तर नर्मदा म्हणजे नदी जी आहे ती एकूण 3600 किलोमीटरची आहे. पण काही ठिकाणी आता धरण झालेले आहेत किंवा काही जे गावं आहेत ते पाण्यात बुडालेले आहेत. थोडंसं क्षेत्रफळ जे आहे ते वाढलेलं आहे, तर ते एकूण 4000 किलोमीटरचं झालेलं आहे. तर नर्मदा परिक्रमा म्हणजे काय तर नर्मदा परिक्रमा म्हणजे ही नदीला केली जाणारी परिक्रमा आहे, जी पूर्वी मार्कंडेय ऋषींनी केली होती. त्यांनी 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवसांची पूर्ण केली होती. अजूनही आणि पहिलेही साधू संत जे आहेत ऋषीमुनी त्यांनी 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवसांची केली होती. अजूनही काही गृहस्थी आहेत, संन्यासी आहेत, हे 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवसांची परिक्रमा करतात आणि असे करणारे आम्ही बघितलेले आहेत. तर अजूनही असं म्हणतात की गुपित जे आहेत परिक्रमा करणारे साधू संत, कमंडलूला कमंडलू घासतील एवढे परिक्रमावासी तिथे आहेत. म्हणजे अदृश्य लोक, साधू संत जे आपल्याला दिसत नाही, ज्यांच्यात अद्भुत शक्ती आहे त्यांना ते दिसू शकतं. बरोबर आहे. पण कमंडलूला आपण म्हणतो ना, कमंडलूला कमंडलू घासतील एवढी परिक्रमावस्था अजूनही ते नर्मदा खंडात आहेत आणि परिक्रमा करतात. तर नर्मदा परिक्रमा का केली जाते तर असं म्हणतात की इच्छा पूर्ण होते परिक्रमा केल्याने, पण ती मनापासून केली पाहिजे. एखादी कोणती गोष्ट जर आहे, जर आपल्याला ती प्राप्त करायची असेल तर मनापासून आपण त्या गोष्टीला समर्पण दिलं तर ती परिक्रमा किंवा ती गोष्ट जी आहे ती पूर्ण होते. पण नर्मदा परिक्रमा केल्याने असं म्हणतात की मन्नत इच्छा आहे जी पूर्ण होते. आणि नर्मदा परिक्रमा केल्यानंतर माणसात पूर्णपणे परिवर्तन घडतं. जो पहिला माणूस आहे तो पहिला राहत नाही. म्हणजे ज्याचे अहंकार असतील, अहंकार, मद, मत्सर जे आहे ते पूर्णपणे नाहीसे होतात आणि एक माणूस जो आहे तो एक वेगळ्याच रूपात तयार होतो. आणि नर्मदा परिक्रमा केल्याने साधना होते, साधना घडते. जसं मी आता मागाशी म्हटलं की एक परिक्रमा केल्याने, जसं एखाद्या मंत्राचा जप केल्याने 12 एका तपाचं पुण्य लागतं, तसं एक परिक्रमा केल्याने 12 तपांचं पुण्य लागतं. अशी ही साधना घडते. जी परिक्रमा आहे नर्मदा परिक्रमा, तुम्ही बोलले की माणसामध्ये परिवर्तन घडतं, आणि कशामुळे घडतं, म्हणजे काय असं त्या परिक्रमेमध्ये की त्याच्यातून माणूस बदलून जातो? परिक्रमा करत असताना आपल्याला कसं घरी असताना ऐशोआरामामध्ये जीवन जगण्याची सवय लागलेली असते. म्हणजे पाहिजे त्या गोष्टी वेळेवर भेटतात. खाणं असेल, पिणं असेल, कपडे असेल, किंवा फडकन एखाद्याला बोलणं किंवा संयम न ठेवणं, कोणते बिनधास्तपणे बोलणं. तसं परिक्रमाला गेल्याच्या नंतर परिक्रमा करत असताना
साधू संत जे असतील, आपण काय जर चुकत असेल नियमामध्ये, जसं की आता जेवणाचं जर सांगते मी, जेवण करत असताना आपण काय करतो, कधी खडखड ताट हलतं किंवा डावा हात जेवणाला आपल्याला लागलेला असतो, किंवा आपल्याला जेवण देताना आपण कसं स्पर्श करतो, समजा वाढणार असतो, संन्यासी जर वाढत असतील तर ते स्पर्श त्यांचा जर लागला तर ते पूर्ण जे टोपलं आहे ते साईडला ठेवतात, ते परत पुन्हा वाढत नाही. तिथं जी बोलणी खायला भेटतं साधू संतांच्या हातची, मी तर म्हणते खावी बोलणी, त्याच्यात पण आशीर्वाद असतो. ती बोलणी खायला मिळतात. कधी कधी काय होतं की त्यातही आपल्याला थोडंसं मग शिकायला भेटतं. तर कधी कधी वेळेवर जेवण भेटत नाही, मागे पुढे होतं. समजा आपल्याला 10 वाजता खायची सवय लागलेली असते, तर परिश्रम करून यावं लागतं ना, कठीण परिश्रम करून यावं लागतं, जास्त किलोमीटर चालून यावं लागतं, 30-40, तेव्हा ते आपल्याला खायला भेटतात. म्हणजे सगळ्यात जर म्हणायचं गेलं तर नर्मदा परिक्रमा करत असताना माणसाकडे संयम हा खूप महत्वाचा आहे. ज्याच्याकडे संयम नसेल त्याची परिक्रमा नाही घडत, पूर्ण नाही होत का? नाही होत. मला सांगा, परिक्रमेला ओंकारेश्वर पासून सुरुवात होते आपण म्हणतो, हो. त्या जर्नीकडे तर जाऊ आपण. तुम्ही ओंकारेश्वरून कुठे जातात कुठे नाही, हो. पण तो दिवस असतो समजा स्टार्ट केलं आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंतच मला एक एक गोष्ट सांगा, काय काय नियम पाळावे लागतात. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावं लागतं 3:30-4:15 आणि उठल्याच्या नंतर आपल्याला थंड पाण्याने स्नान करावं लागतं. यदा कदाचित आपण आजारी असलो तर आपण आश्रमामध्ये गरम पाणी मागू शकतो. असं नाही की प्रत्येक आश्रमामध्ये थंडच पाणी आहे, काही काही आश्रमामध्ये गरम पाण्याची सुविधा आहेत. तर थंड पाण्याने सकाळ सकाळी स्नान करायचं. स्नान केल्याच्या नंतर जे आपलं आहे आवरावर ते पूर्णपणे आवरावर करायची आणि सकाळी नित्यनेमाने मैयाची जी आरती आहे, आरती अष्टक ते घ्यायचं आणि आपण परिक्रमेला सुरुवात करायची. तसं तर परिक्रमेची सुरुवात ही सूर्योदयानंतर आहे, पण कसं असतं आपल्याला दिवसभर 30-40 किलोमीटर चालावं लागतं. आपण 6-6:15 पासून सुरुवात करू शकतो. मग 6-6:15 पासून चालायला सुरुवात करायची. आणि नर्मदा परिक्रमा करत असताना अजून एक महत्वाचं की सकाळ सकाळी आपण जर चालायला निघलो आणि जर आपल्याला कोणी हाक मारली, माताजी नर्मदे हर, बाबाजी नर्मदे हर, चाय प्रसादी पिकर जाऊ किंवा बालभोग करून जा, आपण जर नाही म्हटलं तर दिवसभर आपल्याला काहीही भेटत नाही. हा सगळ्यात मोठा अनुभव आहे. प्रत्येक परिक्रमावासी ज्या असतील, केलेल्या असतील ज्यांनी परिक्रमा, त्यांना आहे. कारण की असं होतं, खायला भरपूर भेटतं पण आपली इच्छा होत नाही त्याबद्दल. मग सकाळी आपण चालायचं. सकाळी चालत असताना आता याच्यामध्ये चालण्यामध्ये रस्ते असे आहेत, कधी किनाऱ्याने चालावं लागतं. किनारा म्हणजे नर्मदा मैयाचा किनारा, पायवाट जास्ती त्याला म्हणतात पगदंडी. त्या पगदंडीने चालावं लागतं. कधी कधी चढ आहेत, कधी कधी उतार आहेत, तर कधी नागमोडी वळण आहेत, तर कधी कधी काय होतं गव्हाची शेती असते आणि सकाळ सकाळी गव्हाला पाणी दिलेलं असतं, मग पूर्ण चिखलाने भरून जातो, कपड्यालाही चिखल लागलेला असतो. मग अशा रस्त्याने जावं लागतं. कधी कधी सकाळी सकाळी मग डांबरी रस्ते असतात, कधी शहरातून जावं लागतं, तर कधी कधी सकाळी सकाळी जंगलाचे मार्ग असतात त्याने जावं लागतं. आता सकाळ सकाळी जर एखाद्या वेळेला जर रस्ता असेल आणि 3-4 रस्ते असतील, जर आपल्याला कळत नाही की म्हणजे वाट कोणती ओळखायची परिक्रमेची, तर मग काही काही ठिकाणी लाल कापड बांधलेलं असतं, काही काही ठिकाणी ॲरो लावलेलं असतात नर्मदा परिक्रमा मार्ग. जर हे जर 2-3 गोष्टी नसतील तर मग आपण अशा वेळेला ओळखायचं की ज्या दिशेने जास्त पाऊल गेलेले आहेत मातीवरती चपलाचे, त्या दिशेने जायचं. जर तेही नसतील तर 3 वेळा नर्मदे हर हाक मारायची, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. 4थ्या हाकेला कोणी ना कोणीतरी येतं. गुराखी म्हणा, सकाळ सकाळी एखादी महिला कुठे चाललेली असेल ती येते, किंवा मोटरसायकलला येतो आणि आपल्याला सांगतो की ही दिशा आहे, तुम्ही त्या दिशेने जा. आपण त्या दिशेने जायचं. मग सकाळ सकाळी चालायला निघलं की मग सेवा देणारे असतात. आता समजा गावातून चाललेलो असलो तर सेवा देणारे असतात, माताजी आ जाईये, चाय पी जाओ, बालभोग करके जाऊ, काहीतरी खा. पण त्यांना नाही म्हणायचं नाही, कारण ते आपल्याला मैया म्हणून बोलवतात. आपण त्यांना नाही म्हटलं की त्यांच्या अंतःकरणाला वाईट वाटतं. मग त्याच्यामुळे आणि आपल्याला परिक्रमेत हाच नियम पाळायचा की आपल्यामुळे कोणाच्या अंतःकरणाला दुखापत होईल किंवा आपल्यामुळे कोणाचं अंतःकरण दुखावलं जाईल, आपल्याला असं वागायचं नाही आणि आपल्याला असं बोलायचं नाही. 2 घास का होईना पण जायचं आणि खाऊन यायचं. ते खाल्ले की त्याच्यानंतर एक 10-15 किलोमीटर वरती आश्रम असतात. मग आपण तिथं दुपारच्या भोजनासाठी थांबायचं. मग थांबल्याच्या नंतर काही काही परिक्रमावासी आराम करतात. मग कालची जी कपडे होती ते कोणी धुवून काढतं. दुपारीची वेळ का ही? हो, 10-11ची वेळ. म्हणजे सकाळी आपण 4-4:30 निघालो, आपला उपासना वगैरे करून 6 वाजता निघतो. मग थोडा बालभोग जे म्हटले तुम्ही, तो नाश्ता केला आपण. मध्ये आश्रम पण येतात ना आपल्याला. हा, चालू असतात का आश्रम? चालू असतात. पायीवाल्यांसाठीचा आश्रम आहे? पायीवाल्यांसाठी नाही, तसं मोटरसायकल वाल्यांसाठी आश्रम आहेत, 4 व्हीलर वाल्यांसाठी आश्रम आहेत का? हो, पण जेवढी 4 व्हीलर आणि 2 व्हीलर आतमध्ये जाऊ शकत नाही पायीच्या मार्गातून,
म्हणजे 4 व्हीलर आणि 2 व्हीलर वाल्यांना पायीचे जे आतले आश्रम असतात ते काही काही बघायला भेटत नाही. हा हा हा. सुंदर आहे का आश्रम? खूप सुंदर. तुमच्या व्हिडिओ मध्ये तर पाहू शकतो. हो हो. तर तुम्ही सांगत होता की दुपारी मग थोडासा आराम करतात आश्रमांमध्ये. म्हणजे आश्रमामध्ये आराम कसं होतो, आता आपण एखाद्या आश्रमात गेलो तर तिथे संन्यासी असतात किंवा गृहस्थी असतात सेवा देणारे, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असतात. मग काही काही ठिकाणी गावकरी येतात, काही काही ठिकाणी तरुण मुलं येतात, फक्त तरुण मुलं असतात सेवा देणारे. आपण त्यांना विचारायचं हम कुछ सेवा दे सकते हैं क्या. आपण कसं म्हणतो की खायचं आणि आपण फक्त दुसऱ्यांचं खाल्लेलंच कर्ज घेऊन चाललेलं असतं, ते कसं फेडायचं. मग त्या ठिकाणी आपण सेवा करू शकतो. मग ते जर म्हटले नका सेवा करू, तुम्ही आराम करा, मग तेवढ्या काळात आपण आपली कपडे धुवायची किंवा थोडासा आराम करायचा, मोबाईल चार्जिंगला वगैरे लावून असेल, किंवा जो आपण आज दिवसभर चाललो तर एखाद्या वहीमध्ये अनुभव लिहावा लागतो, किंवा त्या आश्रमात गेल्यानंतर आपलं नाव जे असतं ना, स्टॅम्प घ्या म्हणतात, छोटीशी वही असते. मग ते का घ्यायचं असतं, वहीवरती त्या आश्रमामध्ये नावं लिहितात, तर ती नावं का लिहिली जातात, तर आपण कुठून आलोय, कोणत्या राज्यातले आहोत, यदा कदाचित काही आपत्ती आलीच तर तो व्यक्ती कुठपर्यंत गेला होता हे आपल्याला फॅमिलीला शोधता येईल. बरोबर. आपल्या याच्यावरती तो स्टॅम्प घ्यायचा लागतो आणि त्याच्यावरती आपलं नाव लिहावं लागतं. मग तिथून पुढं खायचं वगैरे, थोडासा आराम करायचा आणि परत आपली सुरुवात जी आहे ती चालायला सुरुवात करायची. बरं, ही चालायला सुरुवात करत असताना भजन, आपण आपलं स्वतःचं नामस्मरण जे आहे, नामचिंतन वगैरे ते करत राहायचं. मग सूर्यास्त व्हायच्या अगोदर 5-4 वाजता थांबून घ्यायचं. मग असं कधी कधी होतं की आपल्याला हे आश्रमामध्ये थांबायचं, आज हे गाव आहे. मग आपल्या मनात काय होतं, आता 3-3:30-4 वाजलेत, मग आता इथून पुढे 3 किलोमीटर आश्रम आहे, मग तिथपर्यंत जाऊ शकतो आपण. मग असं 3-4 किलोमीटर म्हणता 30-35 किलोमीटर दिवसाचे होऊन जातात. मग संध्याकाळी त्या आश्रमात गेलं किंवा रेग्युलर तेच आश्रमात गेल्याच्या नंतर तोंड हात पाय वगैरे धुवायचे, फ्रेश व्हायचं, मैया जर असेल जवळ तर मैयामध्ये स्नान करायचं. आणि दिवसभर दमलेलं असतं आपण, त्याच्यामुळे थकवा येतो खूप. त्याच्यानंतर आल्या परिक्रमावाल्यांना चाय प्रसादीची सेवा देतात आश्रमामध्ये. त्यानंतर आपले नित्यनेमाने आरती करायची, मग भोजन प्रसादीची पंगत होते आणि त्यानंतर विश्रांती होते. परत दिवस सुरू झाले की परत हे रुटीन आहे. किती वाजता झोपतात तुम्ही तिकडं? तसं तर जेवणावरती आहे. जेवण 7ला जर झालं असेल तर मग 7-7:30-8 वाजता झोपून जातो. सगळे लोक झोपून. पण एकदा झोपलं इतकं असत असाल ना? हो, थकतो खूप. म्हणजे किती चाललोय, कोणत्या गावात आहोत, काहीही घेणं देणं नसतं, सगळं मैया बघून घेते. आणि असं आहे की झोपलो ना, आज 40 किलोमीटर जर चालून आलं किंवा 30 किलोमीटर चालून आलंय तर झोपलोय तर असं वाटत सुद्धा नाही की आपण थकलोय का काय. उद्या सकाळी उठलं की असं वाटतं आपण काल चाललोच नाही. काय सांगताय? हो, चाललोच नाही असं वाटतं. हे सगळं नर्मदा मैयामुळे होतं. इंटरेस्टिंग आहे गोष्टी. कशी जर्नी ओंकारेश्वर पासून सुरुवात होते, मग कुठे जातो आणि पूर्ण प्रवास मला सांगा तुम्ही. आता किती वेळ लागू द्या, पण मला पूर्ण जर्नी सांगा की कोणतं जंगल येतं किंवा कोणत्या नद्या येतात, कोणते पहाड येतात, कोणते शहरं येतात नर्मदा परिक्रमेमध्ये. सुरुवातीला आपण तसं तर नर्मदा परिक्रमा म्हणजे उगम मैयाचा हा अमरकंटक पासून आहे, तिथूनही आपण संकल्प घेऊ शकतो, नर्मदा मैयाची परिक्रमा पूर्ण करू शकतो. पूर्ण नर्मदा खंड म्हणजे पूर्ण नर्मदा नदी जी आहे त्या नर्मदा नदीच्या कडेने कुठूनही जर आपण संकल्प घेतला तरी चालतं. पण ओंकार जे जल आहे आपल्यासोबत नर्मदा मैयाचं, ते जल अर्पण करण्यासाठी ओंकारेश्वरलाच यावं लागतं. आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ओंकारेश्वर स्थान आहे, म्हणून बरेच जण आणि मी स्वतः ओंकारेश्वर या ठिकाणावरून ते संकल्प घेते. व ओंकारेश्वरला संकल्प घ्यायचा म्हणजे आपल्या हातामध्ये धागा बांधलेला असतो संकल्पाचा, तो धागा हातामध्ये बांधायचा. नर्मदा मैयाची बॉटल असते जल, त्या बॉटलमध्ये ते जल घ्यायचं, त्याच्याने आपण परिक्रमा करतो. तर नर्मदा परिक्रमा करत असताना स्वतःभोवती प्रदक्षिणा करायची नाही, मंदिराभोवती प्रदक्षिणा करायची नाही. त्यानंतर कोणतंही झाड असेल म्हणजे कशाभोवती आपण गोल फिरायचं नाही. ती त्या दिवशी म्हणजे परिक्रमा उचलायची. ओंकारेश्वर या ठिकाणी जे ब्राह्मण काका असतात त्यांच्याकडून आपण संकल्प घ्यायचा, पूर्णपणे शास्त्रयुक्त पद्धतीने संकल्प घ्यायचा आणि संकल्प घेतल्याच्या नंतर आपण चालायला सुरुवात करायची. पहिल्या दिवशी त्रास होता आपल्याला, जरा चालायची सवय झालेली नसते. तर ओंकारेश्वर पासून ते विमलेश्वर हा 800 ते 850 किलोमीटर आहे. ह्याला म्हणतात दक्षिण तट. हा, 800 किलोमीटर. हो, 800-850 किलोमीटर आहे. याला म्हणतात दक्षिण तट. तर दक्षिण तट हा पितृतट आहे आणि विमलेश्वरच्या पलीकडे आहे तो आहे उत्तर तट म्हणजे देवतट आहे. तर दक्षिण तट म्हणजे काय, तर दक्षिण तटावरती आपले जे पित्र असतात, आपण पितृदोष म्हणतो किंवा पितृपाठात पित्र घालतो, तर ह्या दक्षिण तटावरती
परिक्रमा करत असताना आपल्या पितरांना मुक्ती भेटते. जे 7 पिढ्यातले पित्र असतील, बरोबर, त्याचं असं आहे, असं म्हणतात की परिक्रमा करत असताना जर आपल्या पितरांना जर खतरनाक पित्र असतील, अवघड पित्र असतील, तर चालत असताना तर आपल्याला त्रास होतो. काही काहींना उलटी, सर्दी, पायाला फोड वगैरे येणं, असे काहीतरी थोडेसे प्रॉब्लेम तयार होतात. पण काही काहींना, पण मी ज्यावेळेस सुरुवातीला पहिली परिक्रमा केली होती, जे घरातून बाहेर पडले होते, मैयाला म्हटलं तुमच्या भरोशावर निघले, मला काही त्रास होऊन देऊ नका. पूर्ण परिक्रमा करून आले. डॉक्टर म्हटले होते ना की तुम्ही बेशुद्ध पडसाल काय, पण सर्दी नाही, ताप नाही, खोकला नाही, काहीच नाही, काहीच नाही झालं मला. इव्हन पायाला फोडही नाही आले माझ्या. तर अशी परिक्रमा असते. ही दक्षिण तटावरती, ह्याला म्हणतात दक्षिण तट, पितृतट. मग 850 किलोमीटर गेल्यानंतर हा जो दक्षिण तट हा MP मध्ये का? मध्य प्रदेशमध्ये येतो. मध्य प्रदेशमध्ये येतो. आणि ही परिक्रमा करत असताना एक बडवानी जिल्हा येतो. बडवानी, जे 150 ते 250 किलोमीटर नंतर बडवानी जिल्हा येतो. तर बडवानी जिल्ह्यानंतर एक जंगलाचा प्रवास सुरू होतो. त्या जंगलाचं नाव आहे शुलपाणी जंगल. ओके, हो, शुलपाणी जंगल आहे. आणि दुसरा मार्ग आहे 52 गजा मार्ग. तर ज्यांना कोणाला शुलपाणी जंगलातून, डोंगरातून, पहाडीतून चालता येणार नाही, आता बरेच परिक्रमावासी घाबरतात की शुलपाणी म्हटलं की थोडंसं अवघड, मग कसं असेल, नवीन लोक असतात, जायचं कसं. मग पूर्वीच्या काळामध्ये शुलपाणी जंगलातून परिक्रमावास्यांना लुटायचे, पैसे घ्यायचे, त्यांच्या अंगावर वस्त्रही ठेवत नव्हते. पण हे आम्ही ऐकलंय, आतापर्यंत बघितलेले नाही. खूप आणि खूप प्रेमळ आणि खूप सेवा देणारे लोक आहेत. म्हणजे अक्षरशः त्यांना एक वेळचं खायलाही नाहीये, म्हणजे आज काय खावं उद्या काय खावं अशी लोक आहेत, तरी पण ते आपल्याला खाऊ घालतात. असं म्हणतात ना की एक कण आहे तीळ, तर 7 जणांनी मिळून खावा. पण त्या ठिकाणी अजूनही ते सेवा करतात शुलपाणी जंगलामध्ये. तर बडवानी जिल्ह्याच्या नंतर सुरुवात होतो. तर शुलपाणी जंगल हे सुरुवातीला मध्य प्रदेश आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये, तर थोडंसं बादल जो मार्ग आहे तो महाराष्ट्र, आणि बाकीचा जो आहे तो गुजरातमध्ये येतो. तर शुलपाणी जंगलाची सुरुवात होते. शुलपाणी जंगलाची सुरुवात झाल्यानंतर पूर्ण हा डोंगराचा भाग आहे. असं म्हणतात प्राणी वगैरे आहेत, पण आतापर्यंत आम्ही प्राणी बघितलेले नाही आहेत. म्हणजे घनदाट जंगल आहे, खूप घनदाट जंगलातून जावं लागतं. खूप घनदाट. पण आश्रम पण आहे तिथं, आश्रम पण आहे, सेवा देणारे आश्रम आहेत. जर कधी कधी आश्रम नसेल, जर पाठीमागे पुढे झालं, कारण की डोंगर असतात. समजा मी 30 चालू शकते, माझ्यासोबत कोणी असतील किंवा वयस्कर लोक असतील, 30-35 किलोमीटर नाही चालू शकत. मग अशा ठिकाणी आपण एखाद्या घरी, आदिवासींच्या घरी जर विचारलं की आम्हाला तुम्ही थांबू देणार का, तर थांबू देतात, ते नाही म्हणत नाहीत. मग अशा शुलपाणी जंगलातून चालत असताना छोट्या छोट्या पगदंडी वाटा आहेत. कधी कधी पाणी वेळेवर भेटत नाही, हापशाचं पाणी प्यावं लागतं, झऱ्यांचं पाणी प्यावं लागतं, नाल्याचं पाणी प्यावं लागतं. पण यातही सर्दी, खोकला, ताप आपल्याला काही होत नाही. शुलपाणी जंगल असं म्हणतात ना की एखाद्या आश्रमात गेलो आपण की आपल्याला विचारतात कितने मूर्ती आहे हो. मूर्ती म्हणजे काय, परिक्रमावास्यांना मूर्ती म्हणतात. मग मूर्ती म्हणजे काय, तर मूर्ती जी हातोडीने आपण घडवतो ना, त्याला वार घाव सुचती, ती घाव सुचती, तेव्हा ती मूर्ती सुंदर तयार होती. दगड असतो पहिला, दगड आपण परिक्रमेत जात असतो, आपण हात दगड होतो, त्याच्यानंतर आपण घाव सोसतो. कशाचे, तर कधी पडतो, कधी ऊन असतं, पाणी असतं, थंडी असते, पाऊस, थंडी, ऊन, वारा, पाऊस, त्याच्यानंतर बोलणे, खाणे, कधी कधी आपल्याला काही न भेटणे, तरी आपली ही मूर्ती तयार होते. मूर्ती म्हणजे काय विचारतात ना आश्रमात गेल्यानंतर, कितने मूर्ती हो, तर मूर्ती अशी घडून तयार होते. ते बोलणं कधी खायला भेटतं, आणि बोलणं खावं, त्याच्यात म्हणजे नाही का असं कमीपणा नको वाटायला, परिवर्तन घडतं. अपमान हा सहन करावा लागतो. परिक्रमेला तुम्हाला जायचं असेल तर पहिल्याच गोष्ट तुमच्याकडे संयम पाहिजे, आणि अपमान ही सहन करण्याची ताकद तुम्ही ठेवली पाहिजे. तर मग जंगलाचा असा हा शुलपाणीचा प्रवास आहे. तर त्या शुलपाणी जंगलामध्ये असं आहे की 1 किलोमीटरवरून लहान मुले 1 रुपयाच्या चॉकलेटसाठी येतात. ते आदिवासी लोक, आदिवासींची जी मुलं असतात ना, 1 किलोमीटर वरून येतात. त्यानंतर असं आहे, समजा आता मी चालत असेल, पोर्टर म्हणतो ना आपण, मी चालत असेल, तर आता एखादी वयस्कर व्यक्ती असेल, ती जर म्हटली एवढी बॅग आहे, मला घेऊन चालणं शक्य होत नाही. लहान मुलं येतात की आम्ही पैसे घेतो, आम्हाला तेवढी बॅग पास करून द्या. तर 10 किलोमीटर साठी, म्हणजे आता 5 किलोमीटर असेल, आता 5 किलोमीटरचा डोंगर आहे, तो पार करून द्यायचा आहे, वजन असतं बॅग मध्ये. तो 5 किलोमीटरचा डोंगर पार करून देण्यासाठी फक्त लहान मुलं 10 ते 20 रुपये घेतात. म्हणजे 10 किलोमीटर साठी 10 ते 20 रुपये घेतात. पैशांची किंमत काय किंवा बाकी सगळ्यांच्या गोष्टी ज्या आहेत, हे शुलपाणी झाडीमध्ये आपल्याला बऱ्याच वेळा शिकायला भेटतात. ना तिथे लाईट आहे, ना तिथे खाण्यापिण्याच्या सुविधा आहेत, ना तिथे गिरण नाही अजून. गिरणी जे म्हणतो ना आपण स्वतः,
त्या महिला ज्या आहेत अजूनही शुल्पाणी झाडीमध्ये एका महिलेला 18 16 मुलं आहेत. काय सांगताय हो, ताई? आणि मलाही लाजवेल अशा त्या बाईचा अजून वय म्हणजे तरुण, अजून एकदम तरुण दिसते ती बाई. स्वतः ते धान्य आणायचं, स्वतः ते दळायचं, ते पीठ घ्यायचं आणि त्याचं ते भाकरी जे आहे ते बनवायचे. अजूनही कपडे कसे घालतात ते? कपडे एकदम साध्या पद्धतीचे फाटलेले कपडे असतात आणि तो आदिवासीचा जो वेश आहे त्यांचा, साडी वगैरे जे असेल, आणि पुरुषांचं ते लुंगी वगैरे किंवा शर्ट आणि डोक्याला गुंडाळलेलं, तसेच लोक दिसतात. तशीच लोक दिसतात. लहान लहान मुलांच्या अंगावर कपडे नाही व्यवस्थित, फाटलेली अक्षरशः म्हणजे इतकी त्यांच्यावरती दया येते. लाईट नाहीये त्यांना, सायकल अक्षरशः म्हणजे बाहेरच्या राज्यात किंवा आपल्या महाराष्ट्रात, म्हणजे महाराष्ट्र काय हेही त्यांना माहित नसेल. त्यांचं जे जेवढं जीवन आहे तेवढंच त्यांना माहितीये. बडवानी जिल्ह्यात शुल्पाणी जंगलातलं हे सगळं शुल्पाणी आहे. झाडीमध्ये. हो ताई, मग म्हणजे बिचारे मग ते आश्रम कोण मॅनेज करतो मग तिथले? आश्रम आपले महाराष्ट्रातले काही जे आहेत किंवा बाहेरच्या राज्यातले जे काही आहेत त्या ठिकाणी ते सेवा देतात आश्रम उभारून. ओके. जसं आपलं बहादलमध्ये आहे आता सध्या महाराष्ट्रामध्ये, प्रशांत कुलकर्णी जे आहेत त्यांनी खूप छान प्रकारे त्या ठिकाणी सेवा करण्याचं काम सुरू केलेलं आहे. म्हणजे शाळाही त्यांना माहित नाही, शालेय शिक्षण पण नाहीये, पण प्रशांत कुलकर्णी जे आहेत त्यांचं खूप मोठं योगदान आहे शुल्पाणी जंगलामध्ये. आश्रम त्यांनी उभारलेला आहे. त्यानंतर सेवाही देतात, शालेय शिक्षणही त्यांना देतात, किंवा ज्या मुली असतील त्यांना त्या ठिकाणी शिवण क्लासेस जे असतील, ब्लाऊज वगैरे कसं शिवणं, कपडे शिवणं, याचे ते शिक्षण देतात. खूप छान कार्य त्यांचं. हे पूर्ण जंगलातलं सांगताय? हो, जंगलातलं आहे. मग आता त्या जंगलामध्ये सौंदर्य पण तेवढंच आहे का? म्हणजे नेचर वाईज जर आपण नॅचरल निसर्ग बघितला तर कसं, किती प्रदूषण मुक्त वातावरण आहे तिथे. आणि तिथे असं जर आहे, जर कोणी आजारी पडला असेल, म्हणजे कदाचित पडतच नसेल, हॉस्पिटलही जवळ नाही, म्हणजे झोळीतून घेऊन जाणं हा एकमेव त्यांना मार्ग आहे. आणि निसर्गाचं जर कौतुक करा म्हणजे तर शब्द नाही, तितका सुंदर नजारा आहे त्या ठिकाणी. आणि आपण जे टीव्ही मध्ये बघतो ना त्याच्याही पेक्षा वेगळं आहे. मला तर असं वाटतं प्रत्यक्षात जाऊन बघावं, म्हणजे मी स्वतः वर्णन नाही करू शकत त्याचं. इतकं सुंदर वातावरण आहे त्या ठिकाणी. नदी असेल आणि पाणी जर बघितलं तुम्ही, पाण्यामध्ये कुठल्याही प्रकारचं घाण वगैरे काहीच नाहीये, क्लीन, एकदम क्लीन. आणि असं म्हणतात ना की नर्मदा मैयाचं हृदय जे आहे, तर नर्मदा मैयाचं जे स्वरूप जे आहे, बाल स्वरूप असं म्हणतात, अमरकंटकचं आहे. तरुण जे आहे किंवा हृदय जे आहे ते शुल्पाणी झाडीमध्ये आहे. वृद्ध आहे ते भेळाघाट या ठिकाणी आहे. बुडी नर्मदा मैया म्हणून ओळखलं जातं. नर्मदा मैयाचं नाभिस्थान म्हणजे ज्या ठिकाणी परिक्रमा अर्धी पूर्ण होते ते नेमावर आहे. शुल्पाणी झाडी हे नर्मदा मैयाचं हृदय आहे. तर तो जो आपण म्हणतो ना शुल्पाणी झाडीचा खतरनाक प्रवास आहे अवघड मार्गाचा, तर एखाद्याच्या हृदयात जर जायचं म्हटलं तर सहजासहजी आपण जाऊ शकत नाही. आणि शुल्पाणी झाडीचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे खप्परमाल डोंगर, एवढा अवघड आणि आयुष्यभर सगळ्यांच्या आठवणीत राहील असा तो खप्परमाल डोंगर आहे. शुल्पाणी जंगलातच येतो? हो, शुल्पाणी जंगलात तो डोंगर असा आहे. त्याच्या पुढे पण डोंगर आहेत, माथासर वगैरे जर म्हटलं की पूर्ण त्या दिवशी पूर्ण असा चढ जो आहे तो चढावा लागतो. एवढीशीच पायवाट आहे याची खप्परमाल जंगलाची. तसं खप्परमाल डोंगराच्या शेजारी दुसरं पण पायवाट आहे, पण सगळ्यांना वाटतं ना की एक आतुरता असते की जंगलातून जावं, डोंगरातून जावं, कसं असेल. तर त्या ठिकाणी जे आहे हवा जी आहे ती भेटत नाही, ऑक्सिजन भेटत नाही. यावर्षी 2025-26 ला 3 व्यक्तींची त्या ठिकाणी डेथ झालेली आहे ऑक्सिजन न भेटल्यामुळे किंवा घाबरण्यामुळे झाले असेल. आणि आमच्यासोबत असे होते, शिरूरचे पोलीस काका होते, त्यांचं बायपास ऑपरेशन झालं होतं, पण ती जिद्द होती ना मनामध्ये, त्यांनी ती बायपास ऑपरेशन होऊ नये, त्या ठिकाणी ऑक्सिजन भेटत नव्हतं तरी ते डोंगर चढले. खप्परमाल डोंगर अक्षरशः एवढीशीच पायवाट, खाली जर बघितलं तर पाय घसरणार किंवा दरीत कोसळणार. दरी का? खोल दरी आहे खूप. अरे बापरे. एकदम स्ट्रेट डोंगर आहे तो, कशाचाही आधार घेता येत नाही आपल्याला, एकदम घसरणीची वाटे. पाय जर ठेवला तर अक्षरशः दुसरा पाय खाली सटकू शकतो. आम्ही चप्पल घालू नाही केली, कधी चप्पल काढायचो रे पाय घसरायचा खाली, पण कोणालाही कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नाही आणि हानी झाली नाही. आमच्या सोबतचे जे होते अक्षरशः वरती गेल्यानंतर आमचे जे 10-12 महिलांचा ग्रुप होता, सगळे एवढे म्हणजे रडले त्या ठिकाणी. ते पार केल्यानंतर एक आनंद होता तो वेगळ्या प्रकारचा, किंवा आपण कंप्लीट केली ही गोष्ट, कंप्लीट केली. तो प्रवास जो आहे, जो खप्परमाल डोंगराचा प्रवास, तो किती किलोमीटरचा असेल किंवा किती वेळ लागतो? 200 किलोमीटरचा आहे तो खप्परमाल डोंगर. खप्परमाल नाही, शुल्पाणी झाडी 200 किलोमीटरचा आहे. आणि खप्परमाल असं म्हणतात
3 ते 3.5 किलोमीटरचा डोंगर आहे तो, हा. पण तो जास्त आहे, 5 ते 6 किलोमीटरचा आहे 5 ते 6 पण किलोमीटर तरी प्रशांत कुलकर्णी जे आहेत हा. त्यांनी आता खूप छान मार्ग केलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी राहून तिथल्या लोकांच्या आधाराने किंवा सेवा द्यायला येतात, तर ते खोदून वगैरे सगळी पायवाट व्यवस्थित केलेली आहे. जे पहिलं होतं ते आता नाहीये, म्हणजे आहे पण थोडस पहिल्यापेक्षा बरं आहे, बेटर केलेले आहे बेटर आता. केलेलं आहे त्यांनी. ओ, चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर मग आता शुलपाणी जंगलाबद्दल आपण केलं, हो. तर नद्या वगैरे पण आहे का त्या इथं? म्हणजे हो, नदी तर आपली नर्मदा नदी तर नर्मदा असते, मैयात मग छोट्या मोठ्या नद्या वगैरे लागतात, छोट्याशा नाले वगैरे नाले लागतात. वगैरे हो, हो, लागतात. ते नद्या लागतात. क्रॉस करायला इझी येते, म्हणजे छोटे नाले कधी वगैरे. कधी नावेने क्रॉस करावी लागते, कधी कधी हा. पूल असतात. बरं, हो. ओके. पूल पण आहे आणि नाव पण नाव पण आहे, आहे जर छोटे. मोठं असलं तर. हो हो, मोठी म्हणजे खोल जास्त असेल हा, तर नाही जाता येत हा असं. हा हा. हो. अंदाजा कसं काय येतो की पाणी खोल आहे का नाहीये? कळतं ना आपल्याला. कळून जातं तेवढं. हो. त्याच्यानंतर मग पुढचं त्याच्यानंतर पाणी. येतं शुलपाणीचं महादेव मंदिर, हम्म. शुलपाणेश्वर महादेव मंदिर. मग तिथं आलं की गोरा कॉलनी लागते, मग थोडासा जीवात जीव येतो. कारण की सुरुवातीला जेव्हा आपण पहिल्यांदा निघतो तेव्हा आपल्याला ओढ लागलेली असते की शुलपाणी जंगल कधी पार होणार. हा. शुलपाणी जंगल पार झालं की त्याच्यानंतर ओढ लागते की आता आपण विमलेश्वरवरून उत्तर तटावरती कधी जाणार. हम्म. दक्षिण तट चालू आहे हा. त्याच्यानंतर विमलेश्वरला आपण गेलो, त्याच्यानंतर तिथं समुद्राने जे आहे 5 ते 6 तास, ज्यावेळेस मी 2021-22 ला गेले होते 6 तास लागले होते आम्हाला नावेमध्ये. समुद्राने? हो, समुद्राने का जावं लागतं? नावेमध्ये. कारण कारण नर्मदाचं नदी- एंड तिथे होतं ना. हा, मग ते ते- तसं ते टर्न आहे का तो हो, तसा? टर्न येतो. अरे बापरे. टर्न. मग तिथे एंड होतो हा, नर्मदा हा, मैयात. हा, हा, बरोबर. रेवा सागर म्हणतात त्याला. दैवसागर. रेवा सागर. रेवा सागर, रेवा ओके. सागर म्हणतात. हा. तर त्या रेवा सागर मध्ये आपण तो पार करायचा. तर 2021-22 ला आम्ही गेलतो त्यावेळी छोटी नाव होती, अगदी 6 तास लागले होते. 6 तास एका छोट्या नावामध्ये हो, लागले तुम्ही होते. समुद्रात हे केलं. समुद्रात होतो. पण मग सेफ्टी होती का? लाईव्ह जॅकेट वगैरे असं? त्यावेळेस तर काही नव्हतं. नव्हतं. पण फक्त नर्मदे हर नावाचाच जयघोष होता. एक माहित होती की मै आपल्याला आतापर्यंत काही त्रास दिला नाही आणि इथून पुढे होणार नाही. हम्म. मग तो 6 तासानंतर आम्ही पार करून गेलो. मग आपल्याला किती लोक लागलं. होते नावामध्ये? तरी 30-40 लोक होते. पण आता अशा इतक्या सुविधा केलेल्या आहेत गुजरात सरकारने, मध्य प्रदेश सरकारने, की एका नावेमध्ये आता 600 ते 700 व्यक्ती बसतात. काय सांगताय ताई? हो. इतकं केलंय का? हो, आणि सेफ्टी वगैरे सगळं आहे, Proper कुठल्याही आहे. प्रकारची हानी नाही, काय नाही, काय नाही. ओके. हा हा, मग आता तो टर्न मारला आपण टर्न परत, मारला. आता म्हणजे आता मग आपण आता- सर्कल हे हो, करतोय. आता हा. उत्तर तोड जो आहे तो आहे 2,500 ते 2,500 किलोमीटरचा आहे. हा मोठा आहे. हो, तो देवतट म्हणतात. हम्म. मग तो पूर्ण करायचा, त्याला 2-2.5 महिने लागतात. हम्म. त्यानंतर पुन्हा येतो आपण अमरकंटक या ठिकाणी, शेवट. हम्म. तर ते करत असताना आपल्याला मध्ये मध्ये लागतात मग मांडवगड आहे, हम्म. त्यानंतर सीतावन आहे, हम्म. जे आपण जंगलाच्या पद्धती म्हणतो ना की जंगल कुठे कुठे लागतं. सीतावन आहे, ज्या ठिकाणी लवंकुश जन्मभूमी आहे ते सीतावन आहे. सीतावन झालं त्याच्यानंतर मग अमरकंटक लागतं. हम्म. आणि काही काही अशी ठिकाणं आहेत नर्मदा खंडामध्ये की स्वतः आपल्याला बनवून खावं लागतं, किंवा आदिवासी भाग असतो, जंगली भाग असतो. काही काही ठिकाणी असुविधा होतात. असुविधा म्हणजे खायला प्यायला देत नाही असं नाही, पण आता कसं शरीर चालून थकलेलं असतं, मग भातच. आणि बघा काही लोकांचे असे प्रश्न असतात की नर्मदा परिक्रमामध्ये भातच खायला भेटतो. तेही आपल्याला भेटतं, तेही मैयाचाच प्रसाद आहे, तो ग्रहण केला पाहिजे. पण आम्ही परिक्रमा करत असताना कधीच म्हटलं नाही की आज ताटामध्ये भात आला किंवा नाही. भेटते तेच खूप मुश्किलने भेटते. पण बरोबर आता आहे. खूप लोक आहेत की सेवा देणारे आहेत, हम्म. की ज्यावेळेस आम्ही 2021-22 साली होतो परिक्रमेमध्ये, त्यावेळेस आम्ही बऱ्याच वेळा म्हणजे 50 ते 60% असेल की आम्ही स्वतःच बनवून खाल्लं. पण या वर्षी जे आहे किंवा 2-3 वर्षानंतर भरपूर आम्हाला म्हणजे बनवलेलं अन्न जे आहे ते भेटलं. आणि मला तरी असं वाटतं की आपल्याला सदावर्तच भेटलं पाहिजे. अजूनही त्याचं महत्व कळेल आपल्याला. परिक्रमेचं स्ट्रगल जे असतं आपण म्हणतो ना, ते अजून अनुभवायला भेटेल. आपण अमरकंटकला जातो, 2,500 किलोमीटर पार करून आल्यानंतर अमरकंटकला गेल्यानंतर, अमरकंटक मैयाचं उगमस्थान आहे. त्या ठिकाणी आपल्याला तट परिवर्तन करावं लागतं. तट परिवर्तन म्हणजे काय, तर आपल्याला क्रॉस करावं लागते. मैया क्रॉस होत नाही, पण अमरकंटकला जात असताना तेही जंगल लागतं अमरकंटकचं. छोटी नर्मदा मैयाचं स्वरूप आहे, तर तिथूनही जाताना आपल्याला व्यवस्थित जावं लागतं. आपली परिक्रमा खंडित होऊ नये याची काळजी घ्यावी लागते. खंडित म्हणजे क्रॉस होऊ नये, की आपण एवढ्या दिवसांची परिक्रमा केलेली असते. ज्यावेळेस मी 2021-22 ला होते, अमरकंटकला रामकुटी म्हणून आहे, रामकुटीला आश्रम आहे. त्या आश्रमाच्या समोर एक मैयाचं खूप स्वरूप छोटस आहे. तर त्या ठिकाणी एक तरुण मुलगा होता,
आणि कपडे धुत होता. आणि कपडे धुत असताना म्हणजे मैया पण कशी परीक्षा घेत असते आपली, तर तो पलीकडच्या साईडला एक समोशावाला विकायला आला. पण त्यावेळेस त्याला भूक लागलेली होती, जंगलाचा मार्ग होता. पण मैयेनेही त्यांना कोणत्या स्वरूपात पाठवलंय की एवढं मोठं जंगल आहे, जंगलामध्ये समोसेवाला नेमकं येईल कुठून, कस काय येईल? येईल. त्यानंतर तो समोसेवाला आला, पलीकडे होते मैयाच्या, भूक लागलेली होती कारण जंगलाचा प्रवास म्हणजे व्याकुळ झाला होता. तो त्या समोसेसाठी पलीकडे गेला खाण्यासाठी, पण त्यावेळेस त्याची ती खंडित झाली. म्हणजे असं म्हणतात ना, तोंडावरती आलेली परिक्रमा खंडित झाली. त्याने तो समोसा घेतला, अक्षरशः तो म्हणजे त्या ठिकाणी रडला. तो खूप वेगळा प्रसंग होता. पण अजूनही जर परिक्रमा करत असताना अमरकंटकला जर गेलं तर सावधानतेने जे आहे ती काळजी घेतली पाहिजे. आणि गुपित आहे मैया ज्या आहेत त्या गुपित आहेत, खालून गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे अमरकंटकला गेलं कुठेही फिरू नये परिक्रमावासियांनी, एवढंच माझं मत आहे. जे मैयाचं उगमस्थानाचं मंदिर आहे तिथे तर जाऊच नये, कारण कधी आपली परिक्रमा खंडित होऊ शकते. बरेच जण जातात, सांगतात की जावं, पण मी तर स्वतः गेलेले नाही अजून परिक्रमेत असताना. अमरकंठाला नाही गेले म्हणजे मंदिरात, मेन मंदिरात मंदिरात, गेलेली नाहीये. बरोबर आहे. तुम्हाला भीती वाटते कारण की ते कारण खंडित होऊन जाईल. एवढे मोठे दिवसाची आपली साधना आणि थोड्यासाठी नको. मग त्यानंतर आपल्याला तट परिवर्तन करावं लागतं. तट परिवर्तन म्हणजे जशी ओंकारेश्वरला आपण संकल्प घेतला होता तसंच आपल्याला उत्तर तट दक्षिण तटावरती गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक नदी आहे, हनुमानदारा म्हणतात त्याला, त्या ठिकाणी आपल्याला क्रॉस करावे लागते. तट परिवर्तन, छोटासा पूल आहे, पलीकडे जावं लागतं. आणि नंतर आपल्याला मैयाची तिथे उगमस्थानाची तिथे पूजा जी आहे ती पूजा करावी लागते. ब्राह्मण काका जे आहेत ती पूजा करून घेतात. आणि जे आपलं नर्मदा मैयाचं जल आहे ते जल थोडंसं टाकून तिथलं जल त्याच्या बॉटलमध्ये आपल्या घ्यायचं. त्यानंतर पुन्हा आपला दक्षिण तटाचा प्रवास सुरू होतो, 700 ते 800 किलोमीटर. इथेही खूप म्हणजे आउट मार्ग आहे, आदिवासी भाग आहे. स्वतः तिथून बनवून म्हणजे आश्रमामध्ये गेलं बनवावं लागतं. कधी कधी बनवलेलं जेवण भेटतं. त्याच्यानंतर आपली परिक्रमा मग ओंकारेश्वरला येऊन समाप्त होते, पूर्ण होते. आणि पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला मग संकल्प सोड पूजा करावी लागते. संकल्प सोडायचा, जसा घेतला होता तो संकल्प सोडायचा. आणि जे जल आहे आपल्या संकल्पाचं ते अर्ध जल ममलेश्वरांवरती आहे सोडायचं. आणि दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी ओंकारेश्वरांवरती अर्ध जल सोडायचं. मग परिक्रमा पूर्ण झाल्याच्या नंतर ओंकारेश्वरला जी ओम आकाराची परिक्रमा आहे त्याला म्हणतात मानधाता परिक्रमा. तर मानधाता परिक्रमा ही प्रत्येक परिक्रमावासियांनी केली पाहिजे. का केली पाहिजे तर आपल्या संकल्पाचा जो धागा असतो परिक्रमा करत असताना नर्मदा मैयाचा कावेरी मैयाचा जो संगम आहे त्या संगमावरती हातातला बॉटलचा आणि दंडकचा जो धागा आहे तो त्या ठिकाणी सोडावा लागतो. त्यानंतर थोडंसं पुढे आलं की ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर लागतं. ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर म्हणजे काय, तिथं काय करावं लागतं तर आपण 4 महिने ज्यांचं कोणाचं खाल्लं असेल, ज्यांचं कोणाचं पिलं असेल, पैसे घेतले असतील तर त्या ठिकाणी भले आपल्याला कुठं काय दानधर्म करता नाही आला तर त्या ठिकाणी आपण जे आहे डाळ आणि गुळ ही संगमावरती भिजवायची डाळ 1 किलो आणि त्या ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरावरती सोडायची. म्हणजे ऋणमुक्त आपण त्या ऋणातून मुक्त होतो, ते ऋणमुक्त करायचं. त्यानंतर पूर्ण मानधाता परिक्रमा करायची. अशी थोडक्यात परिक्रमा आहे. परिक्रमा करत असताना आपण सेवा ही प्रत्येक ठिकाणी द्यावी लागते. असं म्हणतात ना, सेवामध्ये मेवाई आहे. तर आपण ज्यांचं कोणाचं खाल्लं असेल, पिलं असेल किंवा चालतोय आपण एवढं तर आपल्याला ते करून घालतात, तर त्या ठिकाणी सेवा द्यावी लागते. आणि कधी कधी असे आश्रम असतात की शूलपाणी जंगलामध्ये म्हणा की त्यांना अन्नधान्य कुठून आणावं, पाणी जास्त लांब पर्यंत आणावं लागतं. मग आपण अशा ठिकाणी काही फुलाची पाकळी त्या ठिकाणी देऊन द्यायची, देणग्या देत राहायच्या थोडंफार किंवा वस्तू स्वइच्छेने काय द्यायचं असेल ते द्यायचं. ताई आता दक्षिण तटामध्ये शूलपाणी जंगल जे होतं ते खूप डेंजर होतं तुम्ही सांगितलं, आणि बाकी अजून पूर्णच ते वेगवेगळे भाग आहे. तर उत्तर तटामध्ये काही एक्सप्लेन करा ना अजून, की जे खूप सुंदर आहेत किंवा खूप छान तुम्हाला वाटलं तिथून जाताना, असं काय होतं उत्तर तटाबद्दल? उत्तर तट पण खूप मोठा आहे. उत्तर तट पण खूप मोठा आहे. उत्तर तटामध्ये मांडवगड येतो. मांडवगड जो आहे त्या ठिकाणी महादेवांचं मंदिर आहे किंवा राणी रूपमती महल आहे त्या ठिकाणी. उत्तर तट हा पूर्ण देवतट आहे, देवांचा तट आहे. उत्तर तटामध्ये सीतावन वगैरे येतं. सीतावन म्हणजे ज्यावेळेस प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि सीतामय्या ज्या ठिकाणाहून गेलेलं होतं ते पूर्ण सीतावन आहे. त्याच्यामध्ये जर बघाल तर लक्कडकोट जंगल आहे. असं म्हणतात की त्या ठिकाणी अश्वत्थामा यांचा वास आहे म्हणतात. मी आतापर्यंत म्हणजे असं बरेच जण म्हणतात की त्यांनी परिक्रमावासियांनी परिक्रमा केली, त्यांना ते दिसले. पण
आम्हाला अजून आतापर्यंत काही दिसले नाही. तर ते लक्कडकोटचं जंगल आहे, त्या ठिकाणी जंगली प्राणी जे आहेत, वाघ वगैरे असतील किंवा कोल्हे वगैरे असतील, पण आतापर्यंत आम्हाला दिसले नाही असं म्हणतात. पण तो लक्कडकोटचा पण 21 किलोमीटरचा जो टप्पा आहे तो पूर्ण जंगल, पूर्ण जंगलात, घनदाट जंगलाचा पार करावा लागतो तो. ओके. म्हणजे सीतावन जवळजवळ 150 ते 200 किलोमीटर आहे, पूर्ण घनदाट जंगलच आहे सगळंच. एकदा असं झालं की पाठीमागच्या वर्षी म्हणजे ही 2024-25 ला परिक्रमा करत होतो. सीतावनातून आम्ही बडवाहापासून सुरुवात केली चालायला. चालत असताना सकाळची वेळ होती. आई, मी आणि त्यांची मैत्रीण आणि त्यांची मुलगी, आम्ही 4 जण होतो. पुरुष कोणी नव्हतं सोबत. आणि नर्मदा खंडाचा असं आहे की एकटी महिला तिथे परिक्रमा करू शकते, कुठल्याही प्रकारची त्यांना अडचण येत नाही. किंवा नर्मदा परिक्रमेचा असा आहे, कोणत्याही पुरुषाची आपल्यावर वाईट नजर पडत नाही, एवढा सेफ झोन आहे तो. एकटी महिला परिक्रमा 4000 किलोमीटर पूर्ण. कोणी म्हणजे अक्षरशः एखादी म्हणजे देवी चालली काही असं म्हणजे नजरेने बघतात तिथे. तर सकाळचा प्रसंग होता तो सीतावनातला. सुरुवात केली होती सीतावनाला, तर एक महिला आली होती तिकडनं चालत. अंगावरती त्यांच्या थोडासा जो वाघाचा ड्रेस असतो त्या टाईप ड्रेस होता. सकाळचं वातावरण होतं आणि लाईटली थोडासा उजेड आणि थोडासा अंधार होता. इतकं आम्ही घाबरलो होतो, म्हणजे असं वाटलं की वाघ तिकडनं चालत आला. एकदम स्थिर थांबलो होतो आपण. पण असे म्हणजे कुठलेही प्राणी दिसले नाही. जंगल असू, घनदाट झाडी असू, मैयाचा किनारा असू, तितकीच आपली सेवा करतात सगळेजण. सेवा ही कुठंच थांबलेलीच नाहीये नर्मदा खंडात. आणि असं म्हणतात ना की परिक्रमे चालण्यापेक्षा सेवा देणारा श्रेष्ठ आहे सगळ्यात. कारण त्यांनी सेवा दिली तर आपण तिथे जाऊ शकतो. आणि आपण असं म्हणतो ना की कलियुगामध्ये म्हणजे रामराज्य काय होतं, सत्ययुग कसं होता, सत्ययुगामध्ये जी लोक बोलत होती ती खरं होत होतं. पण अजूनही जर तुम्हाला कलियुगामध्ये रामराज्य आणि सत्ययुग जर बघायचं असेल तर हे नर्मदा खंडात तुम्हाला बघायला भेटतं. बोललेली कोणतीही जी शब्द आहे तो खरा होतो. किंवा आपण रस्त्याने जर चाललो, असं आपण म्हणतो ना, एखादा पिणारा माणूस जरी असला, कोणी बोलतं वाईट नजरेने बघतं किंवा काय वाईट बोलतं, पण ते नर्मदेहारच करतात आपल्याला. कुत्र जे असेल, कुत्र सुद्धा भुंकत नाही आपल्यावरती. बरेच कुत्रे परिक्रमा करतात. असं म्हणतात ना की पाठीमागच्या जन्मात काहीतरी परिक्रमा त्यांच्या अर्धवट राहिली असेल, ती ह्या जन्मात ते पूर्ण करतात. 300, 400 किलोमीटर आमच्या सोबत एक कुत्रा चाललेला आहे. ताई, उत्तर तटामध्ये असं सगळ्यात कठीण काय वाटलं तुम्हाला? कठीण तर कुठंच वाटलं नाही, कारण की जर म्हणाल उत्तर तटामध्ये तर मांडवगड आहे. उतरताना खूप कठीण वाटलं. म्हणजे एक मनामध्ये असताना आता परिक्रमावासी जण काही जण करून गेलेले असतात की मांडवगड अवघड आहे. पण जे मी मगाशी शब्द वापरला की मूर्ती तयार होते, किंवा जो आपला अहंकार आहे तो अहंकार पडून घसरून तो त्या ठिकाणी नष्ट होतो. खतरनाक जर म्हणाल तर मांडवगड उतरायला खतरनाक आहे. खूप 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 डेंजर. म्हणजे वेडेवाकडी वळणं किंवा डायरेक्ट दगड घसरलं तर बरेच इन्सिडेंट झालेले आहेत, कोणाला लागतं वगैरे. तो एक आहे खतरनाक मांडवगडचा जर म्हणाल तर. साप वगैरे दिसतात का? हो, साप कंटिन्युअस. म्हणजे पहिल्या परिक्रमेमध्ये जे होते, मी 2021-22 ला गेले होते पायीवाली. हो, पायीवालीच. तर तेव्हा मला अगोदर 6-7-8 महिने किंवा वर्ष 2 वर्ष सापांची स्वप्न खूप पडायची आणि मी अशी घाबरायची झोपेतून उठून. तर परिक्रमेमध्ये ना शुल्पानीमध्ये आम्ही उडते साप बघितलेले आहेत. काय सांगता? हो, उडते साप जंगलामधले. अक्षरशः म्हणजे मातीसारखा कलरचा साप, हिरव्या कलरचा साप. आता म्हटलं ना साप येईल की लगेच येणार. आणि त्यातली त्यात असं आहे की विमलेश्वरला जात असताना दक्षिण तटावरती उष्णता जास्त आहे, तिथे समुद्र जास्त असल्या कारणाने, आणि साप जे आहे रस्त्यावरती खूप येतात थंडाव्याला. तर म्हणजे असं म्हणतात ना की एखादा शब्द बोलायला म्हण आहे बघा, कावळा बसायला फांदी तुटायला, असं तसं त्या विमलेश्वरला चालत असताना अजूनही या वर्षी म्हणजे 4ही वर्षी सलग चालत असता आपण जर म्हणलं ना साप येईल आता लगेच येणार. खूप साप आहेत त्या रस्त्याने. विमलेश्वर म्हणजे हे कुठे आलं एक्झॅक्टली? दक्षिण तटावरती समुद्राच्या गावी. म्हणजे आपल्याला आता तट परिवर्तन करायचंय दुसऱ्या दिवशी. हा, तर मग ते पण एक 50-60 किलोमीटर पूर्ण ते नदी जाऊ म्हणजे समुद्राकडेच तुम्ही येत असाल ना? बरोबर. हो, उष्णता असते. रस्त्यावरती साप असतात, रस्त्यावर मेलेले दिसणार आपल्याला, जिवंत दिसणार. 2021-22 ला ज्यावेळेस मी चालत होते रस्त्यावरून, आमच्यासोबत स्वामीजी होते, आई होती, आणि मी सांगायचे येईल आता साप, लगेच यायचा. पुढे दिसेल साप लगेच दिसायचा. काहीच नाही करत नाही, काय आपल्याला काहीच केलं नाही आतापर्यंत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मध्य प्रदेशला सापांची मंदिर खूप आहेत. नागदेवतेची. हो, त्याला बिलड देव म्हणतात. बरं, बिलड देव. नागदेवतेची खूप मंदिर आहेत तिकडे, मारत नाही वगैरे काय नाही.
ओके, पूजा केली जाते. पूजा केली हो जाते. हो. आणि आपल्याला कुठल्याही प्रकारची हानी नाही. आणि असं आहे की आपण आश्रमात जर पडलो, कधी कधी पडवीला पडतो, तर कधी कधी जंगलामध्ये झोपण्याचं असं येतं, कधीच कोणत्याही प्रकारचे किडे जे आहेत किंवा प्राणी जे आहेत सरपटणारे प्राणी कुठल्याही याच्यापासून त्रास झालेला नाही. आपण बिंदास झोपतो, येऊन विंचू चावेल काय, कानात काय जाईल का, असं कधीच काहीच झालेलं नाहीये. काहीच होत नाही असं. काहीच नाही झालं. आपण नुसतं थोडं जरी ट्रेकला गेलो तरी आपल्याला भीती वाटते की अरे हो, काय? साप चावेल का इथं तो. हो, हो. तसं काहीच नाही. एवढं आहे की कमरेपर्यंत गवतातून आम्ही चाललेलो आहेत, गवतामधून हा. मैयाच्या किनाऱ्यावरून. हा. पण कधीच असं जाणवलं नाही की त्यात जनावर सापावरती पाय पडेल का, हा, हा, हा. असं कधीच नाही झालं. बिंदासपणे चालत राहायचं, मैया चालत सोबत राहायचं. असते ना आपल्या, बरोबर आहे. मैया धक्का सुद्धा लावून देत नाही आपल्याला. भावना पण तशी पाहिजे ना आपली. भावना तशी पाहिजे, समर्पण द्यायला पाहिजे. समर्पण पाहिजे, संयम, या गोष्टी आहे म्हणून ते घडतं. घडतं. अजून काही असे गोष्टी ताई काय सांगू शकाल, जागांबद्दल काय सांगाल की हे खूप सुंदर आहे, म्हणजे असं वाटतं की तिथून निघावंच नाही, अशा कोणते कोणते नर्मदा जागा आहे? खंडच पूर्ण असा आहे की तिथून निघूच वाटत नाही. हम्म. अक्षरशः ज्यांनी परिक्रमा केलेली असेल त्यांना जर तुम्ही प्रश्न विचारला की असं वाटतं की आपण माहेरात होतो ना, आता सासरे चाललोय, सोडूच वाटत नाही ते मैयाला. आणि जेवढं तुम्ही मैयाच्या किनाऱ्यावरून चालणार तर असं वाटतं की म्हणजे 30-40 किलोमीटर जरी चाललो ना दिवसभर, असं वाटतच नाही त्या मैयाला बघून की आपण एवढं चाललोय म्हणून. शेजारून जात असतो का आपण? शेजारून. कडेने पण जावं कडेने. लागतं ना भरपूर कडेनेच, वेळा? हो, हो. मैयाला बघून चाललो ना, असं वाटतच नाही की एवढं किलोमीटर आपण चाललोय म्हणून. ओके. वाटतच नाही. साधना करणारी भरपूर ठिकाण आहेत नर्मदा खंडामध्ये. आणि सगळ्यात जास्त जर मला आवडलं असेल तर ते चौरासला. चौरास. हो. काय चौरास? चौरासला कुठे आलंय? मध्य प्रदेशमध्ये कुटिया आहे, जी बांबूपासून बनवलेली आहे, बांबूपासून पूर्णपणे बनवलेली आहे. पुढे सगळं सारवलेलं आहे. ओके. त्यानंतर बस समोर मैया आहे. साधना करण्यासारखं खूप ठिकाण आहे. म्हणजे अशी बरेच नर्मदा खंडामध्ये सगळीच ठिकाणं जी आहेत एकमेव ती साधना करण्यासारखी आहेत. किंवा नर्मदा खंडामध्ये साधू ऋषीमुनी जे आहेत, अक्षरशः पायापर्यंत जटा असलेले साधू ऋषीमुनी आहेत, त्यांच्या आपल्याला हातचं खायला भेटतं. हे सगळ्यात चांगला अनुभव आहे. 25-25, 30-30 किलोमीटर चालायचं. मग तुमचं आता वय समजा ठीक आहे 18-19 होतं, तर म्हणजे तुम्ही करू शकतात किंवा तुम्ही क्रीडाचा पण तुम्हाला अनुभव आहे, तुम्ही स्पोर्ट्स केलेला आहे. बट कोणकोणत्या वयाचे लोक पाहिले तुम्ही सोबत? तसे तर लहान वयापासून अवघ्या 5 वर्ष जे आहेत, 5 वर्षापासून ते 90 वर्षापर्यंत बघितलेले आहेत. पण ते म्हणतात ना, इच्छाशक्ती असते हो जाण्याची, की ती जिद्द वय नाही बघत. तरुणांनाही लाजवेल असे वयस्कर जे लोक आहेत ते अजूनही डोंगर चढतात हिमतीने. अजूनही त्यांना काही त्रास नाही. आपण येतो तरुण, आपण पाय दाबत बसतो, पण ते एकदम बिंदासपणे असतात, चालतात, डोंगर वगैरे चालतात, 30-30, 40-40 किलोमीटर चालतात. कारण सगळ्यात जास्त जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्रातून जास्त नर्मदा परिक्रमासाठी आता एवढ्या 2-3 वर्षात जास्त लोक निघलेले आहेत. आपल्या इथून जास्त लोक जातात. सगळ्यात जर अग्रेसर जिल्हा असेल नर्मदा परिक्रमा करण्यासाठी पहिला तो म्हणजे नाशिक. नाशिक नंतर पुणे, अहिल्यानगर, मुंबई आणि बाकीचे इतर जे आहेत जिल्हे ते करतात. नाशिकचे खूप लोक करतात. नाशिकचे खूप असतात, खूप म्हणजे खूप. काम आहे असं नाही माहिती, सांगता येत नाही. कारण धार्मिक जी लोक आहेत, त्र्यंबकेश्वर वगैरे सगळं जवळ आहे तिथं. भरपूर लोक असतात. कुठले तुम्ही? नाशिकचे. हो का, भरपूर लोक आहे. आणि त्यातली त्यात असं आहे, परिक्रमा करत असताना आपल्याला आपल्या महाराष्ट्राची गाडी जरी दिसली ना यमेच, तर इतका आनंद होतो, खूप आनंद होतो की आपलं असं म्हणतात ना जवळचं एखादी माहेरवाशीन असं म्हणतात ना, तसं नर्मदा खंडात यमेच जरी गाडी दिसली तरी इतकं प्रचंड म्हणजे खूप वेगळा आनंद म्हणजे वाटतं, अक्षरशः रडायला येतं ते. त्यातली त्यात एखादा महाराष्ट्रात मराठी बोलणारा असला ना, खूप आपुलकी वाटते. मग पूर्ण भारतातून पण लोक असतात का, की नाही जास्त महाराष्ट्रातलेच आहे? किंवा इतर राज्यातलं जर बघितलं तर युपीचे लोक असतात, कर्नाटका वगैरे क्वचित 1-2 भेटतात. पण जर आपल्या म्हणजे महाराष्ट्रातील लोक जी आहेत ती बाहेर राज्यांमध्ये आहेत किंवा बाहेरच्या देशामध्ये आहेत, अशी लोक भरपूर येतात. किंवा काही अमेरिकेची पण काही लोक आहेत, ती आम्हाला 2-3 वेळा आढळली होती परिक्रमा करण्यासाठी. जर परिक्रमा करत असताना कुणी आजारी वगैरे पडलं तर मग काय त्याला ऑप्शन आहे? आजारी जर पडलं तर आपल्याकडे मेडिसिन असतात. तर असं म्हणतात की म्हणजे आता बीपी शुगर ज्यांना आहे तर ते मेडिसिन घेतातच, पण काही काहींची शुगरही गेलेली आहे 0% आणि बीपीचाही त्रास जो आहे तो हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर त्यांनी चेक केला, तो बीपीचाही त्यांना
त्यांना त्रास राहिलेला नाहीये. ओके. हॉस्पिटल जर म्हणाल आजारी असेल तर आता एखाद्या आश्रमात असेल, आपण इथे राहिलो तर काही ठिकाणी असेल, आता समजा मी परिक्रमावासी आहे, मला जर हॉस्पिटलमध्ये जाता येत नसेल तर डॉक्टरांना तिथपर्यंत ते आश्रमातले सेवा करणारे जे असतात सेवाधारी ते तिथं त्यांना बोलवतात. त्याच्यानंतर आपल्याला इंजेक्शन वगैरे देणार, त्याच्यानंतर सलाईनची गरज असेल सलाईन देणार, मेडिसिन देणार, पण याचा एकही रुपये घेत नाही. आणि नर्मदा परिक्रमा करत असताना तुम्ही कोणत्याही दुकानात जा, कसल्याही दुकानात जा, तुमचा एकही रुपये घेणार नाही. मेडिकलमध्ये जा, कपड्याच्या दुकानात जा, कोणत्याही दुकानात जा तुम्ही. म्हणजे हा जो पूर्ण पट्टा आहे ओंकारेश्वर टू ओंकारेश्वरची परिक्रमा होते, एकही रुपये घेणार ज्या रोस्टर शहरातून पण जावं लागत असेल ना? शहरातून पण जावं लागतं. मग असं कधी कधी होतं ना आम्हाला, आम्ही जंगलात पूर्ण असायचो आणि अचानक शहरात गेलो ना की इकडं तिकडं बघणं, असं वेगळाच आनंद राहायचा. जंगलातून आलोय आणि आता एवढंच भारी मोठं मोठं शहर आहे, मोठ्या मोठ्या मळालेली building आहे. कपडे असायची ती आमची, हा. त्याच्यानंतर ते बॅग, तर फोम, हा. थोडस वाईट वाटायचं. पण त्यांची जी दृष्टी असायची आमच्याकडे बघण्याची ही वेगळी असायची, की तुम्ही एवढं तप करून आले, साधना करून आले. काय करतात लोक जर म्हणजे जर परिक्रमा करणारे लोक दिसले हा. तर मग त्या लोकांचा अप्रोच कसा असतो तुमच्याकडे? सेवा देण्यासाठी असतो. म्हणजे चाय प्रसादी घ्या. हा. म्हणजे त्यांचं असं असतं, एखाद्या समजा आता मी तुम्हाला मगाशी म्हटलं की आपण पैसे घेत नाहीत आपल्या नाही वस्तूंचे, घेत पैसे. त्यांना असं वाटतं की आम्हाला संसाराने किंवा व्यवसायाने जर यायला भेटत नाही तर आमची तरी वस्तू तुमच्या सोबत राहायला पाहिजे ऍटलिस्ट, की जेणेकरून आम्हाला थोडंसं पुण्य भेटेल किंवा सेवा द्यायला भेटेल. किंवा आपण एखाद्या शहरातून चाललो किंवा घरातून म्हणजे चाललो. नर्मदा परिक्रमेमध्ये असा व्यक्ती आहे, गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत माणूस तेवढीच सेवा देतो. करतात. त्यांना 1 दिवसाचं नाही, त्यांना 6 महिन्याचं आहे. 6-7 महिने जी परिक्रमा चालते. किती परिक्रमा असू द्या, गरीबातला गरीब, त्यांच्या घरात असं धान्य कमीच पडत नाही. जे देत राहतात जे त्यांना. देतच राहतात, ते देण्याची त्यांची वृत्ती आहे जास्त. बरोबर आहे. सेवाभाव जर कुठं असेल, मान सन्मान सेवाभाव फक्त हा नर्मदा खंडातच मला बघायला भेटला आतापर्यंत. बाकी जो मनापासून जो आहे ना, मनापासून बाकी तर भेटतोच, कार्यक्रम कीर्तनाला गेलो तो भेटतोच, पण जो मनापासून आहे ना तो तिथे बघा, तो तिकडेच आहे. ताई, आणि आता समजा आपले व्हिडिओ कोणी पाहत असेल, त्यांना जर समजा सेवा द्यायची, ते कशा पद्धतीने करू शकता? कारण नाही जाऊ शकत ना प्रत्येक जण तिकडं, किंवा जाऊनही मग दिसलं कोणी तर मग त्यांना अन्न द्यायचं का? हो. आता काही कसं पायी होत नाही, किंवा मग कोणी संसाराचा व्याप आहे, कोणी व्यावसायिक आहे, कोणी नोकरदार आहे. मग त्या ठिकाणी मी आता जे 2023-24 ला पहिली 2020-21, 22-23 ला मी पहिली पायी परिक्रमा केली. त्यानंतर 24-25 ला मी युट्यूबद्वारे हे पूर्ण महाराष्ट्रभर दाखवलं. तर हे सगळ्यांना म्हणजे माहित होतं परिक्रमा करणं काय, पण बारीक पद्धतीने जे मी ज्या प्रकारे दाखवलं ते प्रत्येकांच्या म्हणजे घराघरात जे आहे नर्मदा परिक्रमा आता पोहोचलेली आहे. ते एक सगळ्यांना मी सोयीस्कर करून दिलेलं आहे. तर मी आश्रमांमध्ये व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे की असा आश्रम आहे, किंवा या ठिकाणी खूपच वाटतं की सेवा द्यायची आहे, तर त्या ठिकाणी मी नंबर वगैरे दिलेले आहेत. तर बरेच काही जे सेवा देणारे आहेत, मुंबई वगैरे असेल, पुणे असतील किंवा ऑल महाराष्ट्रातून, त्या ठिकाणी त्या आश्रमामध्ये फोन करून पैशाच्या रूपात सेवा देतात. मग तुम्ही काही साहित्य वगैरे घ्या, कोणी पाण्याची टाकी असेल, कोणी धान्य असतील, कोणी आश्रमही त्या ठिकाणी म्हणजे बांधण्यासाठी पैसे वगैरे देतात. लोक करताय. म्हणजे तुमच्यामुळे भरपूर लोकांपर्यंत ते पोहोचलं. म्हणजे तुम्हाला मी खरं सांगतो, मला पण नव्हतं माहिती नर्मदा परिक्रमा काय असते. तुमचा व्हिडिओ बघितला होता युट्यूबवर. आपल्या महाराष्ट्रात बऱ्याच जणांना अजूनही माहिती नव्हतं. मला असं थोडंसं नेचरचे व्हिडिओ बघायला आवडतं, टुरिझम आवडतं बघायला. तर मी पाहत असताना मला तुमचा आला होता नर्मदा परिक्रमा, आणि म्हटलं अरे मला आवडलं ते व्हिडिओ, की अरे म्हणजे पूर्ण जंगल आहे किंवा वेगळं काहीतरी पाहायला मिळालं, की जे आपल्याला नॉर्मल जगामध्ये पाहायला नाही मिळत. ती लाईफ पाहायला मिळाली तिथं. आणि असं माझं म्हणणं आहे की आयुष्यात एकदा तरी नर्मदा परिक्रमा केली पाहिजे. का केली पाहिजे? याच्यासाठी परिक्रमा केली पाहिजे. बरोबर आहे. त्याच्यातूनच तुम्ही शिकाल की का केली पाहिजे. माणसात पूर्णपणे परिवर्तन घडवणारी परिक्रमा आहे. म्हणजे माझ्याच बाबतीत जर घ्या ना तुम्ही, सुरुवातीला मी घरात खायला असताना एखादी गोष्ट जर म्हणजे भाजी असेल, मी आईला म्हणायचे मला नको, मी डायरेक्ट उठून जायचे ताटावरून, मला हे नको किंवा हे पाहिजे ते पाहिजे, हट्ट असायचा मला. पण मी पहिली परिक्रमा करून आले ना, मला जी भाजी आवडत नाही ना मी ते साईडला काढायचे, ते रस्सा का होईना खायचे. पण असं म्हटलं नाही की हे नको, ही भाजी चांगली नाही झाली, जे आहे ते खाल्लं मी, नाव ठेवलं नाही, किंवा परिक्रमा करून आल्यानंतर हट्ट कशाचा केलेला नाही. असं खूप सुंदर अनुभव आहे. म्हणजे मला तर असं वाटतं की मी अजून 5-6 तास याच्यावर बोलू शकतो, आणि तुमचे अनुभव तेवढे असतील. कधी भीती वाटली का? भीती कधी, एखादा अनुभव कधीच नाही वाटला? कधीच नाही. आणि भीती जर म्हणाल
तर एक असा प्रसंग झाला होता पहिल्या परिक्रमेमध्ये. म्हणजे पहिल्या परिक्रमेचं तुम्ही म्हणाल जास्त का सांगता, त्यावेळेस अनुभव नव्हते. अनुभवाने मनात राहिलं असेल ना ते पहिलं. तर ज्यावेळेस शुलपाणी जंगलामध्ये आम्ही होतो त्यावेळेस मोलगी ते माथासर हा 49 किलोमीटरचा अंतर आम्ही चाललो होतो. ते पण पूर्ण डोंगर. हो, पूर्ण डोंगर होते ते, पूर्ण डोंगर एका दिवसात. हो, एका दिवसात. मोलगीवरून आम्ही निघालो. आल्याच्या नंतर एक आश्रम आहे, त्या आश्रमाचं मी नाव घेत नाही. तर तिथे आम्ही थांबलो 4-4:30ला. आम्हाला म्हटले ते की संध्याकाळी. हो, संध्याकाळी आम्हाला म्हटले की पुढे आश्रम आहे, इथे थांबू नका एवढ्या लवकर, तुमची पुढे सुविधा होईल. म्हटलं ठीक आहे, आम्ही जातो पुढे. माहित नव्हतं, वाटलं असेल कदाचित असेल पुढे आश्रम. पुढे गेलो, आश्रम नाही, घर पण नाहीत. मग चालत राहिलो. 8-8:30 वाजले होते रात्रीचे. आणि त्या दिवशी अमावस्या होती. नर्मदा परिक्रमा करत असताना अमावस्याला आणि एकादशीला चालू नाही सांगितलं. हो, नियमानुसार चालू नाही, पण परिक्रमावासी चालतात. कारण का, समजा आता आपण ह्या आश्रमात आज 50-60 परिक्रमावासी थांबलो आणि जर उद्या इथेच थांबायचं म्हटलं तर त्यांच्याही त्यांना लोड येऊन जातो, त्यांच्यावर लोड नको. त्याच्यामुळे आपण काय म्हणतो की चालायला नको, पण रोज 30 चालतोय ना, ऍटलिस्ट आज 10 किलोमीटर चालू, आपले अंतर कमी होईल आणि त्यांनाही त्रास होणार नाही. 5 किलोमीटर जेवायला थांबू, 5 किलोमीटर मुक्कामी थांबू. पण त्या दिवशी अक्षरशः अमावस्याची रात्र होती. पूर्णपणे शुलपाणी जंगल आणि आईन मी सोबत होतो, कोणी नव्हतं. अक्षरशः त्या दिवशी आईने जे म्हणतात ना, मारून घेतलं होतं तोंडावरती. म्हणजे एवढा भयंकर प्रसंग, माहित नाही जंगल आहे, तिथली लोक कसे असतात, काय असतात. त्या दिवशी आम्ही अक्षरशः, शाळा होती, शाळेच्या बाहेर आम्ही झोपलो होतो. आईने असं मला बिलगून घेतलं होतं, कारण तरुण मुलगी आहे, कधी काय होऊ शकतं. पण आमच्यासोबत काही मध्य प्रदेशची लोक होती. तिथल्या सरपंचांनी आम्हाला सेवा दिली, जी भाकर जास्ती भाकर भाजी ती खाऊ घातली. थोडीशी त्या ठिकाणी भीती वाटली होती, बाकी नाही. नर्मदा खंडात घाबरण्यासारखं काहीच नाही, बिंदासपणे एकटं जाऊ शकतं माणूस. 4000 किलोमीटर येता इथे आणि एवढ्या याच्यात कुठेच भीती वाटत नाही म्हटल्यावर इंटरेस्टिंग गोष्ट आहे. भीती नाही वाटत. याचा काही टाइम असतो का की आजपासून सुरुवात होते तर ती तेव्हाच होईल, मग बाकी वेळेस नाही कुणी नर्मदा परिक्रमा करू शकत, असं काही आहे का? आहे. कसं आहे ते? चातुर्मास असतो. चातुर्मास, आता जी पंढरपूरची वारी संपल्यानंतर चातुर्मास सुरू होतो. चातुर्मास संपतो हा कार्तिकी एकादशीला. कार्तिकी एकादशीला म्हणजे देवउठणी एकादशी म्हणतात, देवबंधनातून मुक्त होतात. तसं तर आपल्या महाराष्ट्रातून जे आहेत शेतकरी बांधव असतील तर ते दसरा झाल्यानंतर सुरुवात करतात. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की नंतर त्यांना पिकं वगैरे लावायची असतात, त्याच्यामुळे दसऱ्यापासून सुरुवात करतात. पण खरं जर नियमापासून जर परिक्रमा करायची म्हटलं तर नियम हा देवउठणी एकादशी नंतर, कार्तिकी एकादशी नंतर दुसऱ्या दिवशी द्वादशीला किंवा कार्तिकी पौर्णिमेला आपण संकल्प घेतो, तेव्हापासून तो संकल्प घेतो. त्यानंतर अक्षय तृतीयाला आपण ती परिक्रमा संपते. त्याचं कारण असं आहे, अक्षय तृतीयाला जे नाव असतात, विमलेश्वरला आपण पलीकडे जातो, त्या बंद होऊन जातात. त्याच्यामुळे हो, कारण वातावरण खराब राहतं, पावसाळ्याचं आणि आपल्याला तो राऊंडच मारायचा असतो. अक्षय तृतीयाला ते बंद होऊन जातं, कार्तिकी एकादशी ते. आणि ज्यांना कोणाला 3 वर्ष 3 महिने 13 दिवसाची परिक्रमा करायची असेल, मग त्यांच्यासाठी काय, तर मग एखादा आश्रम बघायचा ज्या ठिकाणी आपल्याला साधना करता येईल, किंवा आपल्याला वाटतं हे साधना करण्यासारखं खूप छान ठिकाण, त्या ठिकाणी आपण करू शकतो. आणि ज्यांना कोणाला परिक्रमा करता येत नाही, की 4000 किलोमीटरचे आहे, 6 महिने 4 महिने लागतात, तर अशांनी सेवा जरी दिली एखाद्या आश्रमात जाऊन तरी खूप आहे. कारण परिक्रमा करण्यापेक्षा सेवा करण्याला खूप जास्त महत्व आहे. ताई, पाऊस असतो म्हणजे आता तुम्ही सांगितलं की हे एवढ्यापासून एवढ्यापर्यंतच ती परिक्रमा करायची असते, तर मग मला विचारायचं आहे की मग हा जो पिरियड असतो, या पिरियड मध्ये पाऊस पण कमी असतो का जरा? पाऊस नसतो या पिरियडला? क्वचित लागला तर लागतो, कधी कधी लागतो. यावर्षी आम्हाला अमरकंटकला लागलं तर थोडासा पाऊस. आता ओके. आणि आता नेक्स्ट परिक्रमा कधी आहे? तसं तर मी 23 फेब्रुवारीला माझी 4थी पायी परिक्रमा पूर्ण झाली, 23 फेब्रुवारी 2026ला. त्यानंतर महाराष्ट्रातून भरपूर लोकांचा मला म्हणजे प्रतिसाद होता, ताई तुमच्या समवेत आम्हाला परिक्रमा करायची इच्छा आहे. मग काही वयस्कर आहे, काही ना मग संसाराचा व्याप किंवा म्हणा बिझनेस असेल कोणाचा किंवा जॉब असेल, जमत नव्हतं, तर त्यांनी सांगितलं असं की ताई तुम्ही गाडीने परिक्रमा करा. तर 100 लोकांना घेऊन 2 ट्रॅव्हल्स मी परिक्रमा 5 मार्च ते 20 मार्च पर्यंत मी परिक्रमा पूर्ण केली.
ओके, 100 15-20 लोकांना. दिवसात तुम्ही हो, पूर्ण टूर 16 केला का? दिवसात ती हा. ट्रॅव्हल्सने होते. हा. तर तशी परिक्रमा मी पूर्ण केली. त्यानंतर 12 एप्रिल 2026 ला उत्तर वाहिनी परिक्रमा ही 12 एप्रिल ते 16 एप्रिल पर्यंत पूर्ण केली. आणि आता 28 मे 2026 ला मी परिक्रमा घेऊन जाते म्हणजे लोकांसमवेत. त्याचं कारण असं आहे की अधिक महिना हा 3 वर्षानंतर येतो. असं म्हणतात अधिक महिन्यामध्ये अधिक पुण्य करावं, त्यानंतर दान धर्म करावं. त्या ठिकाणी अधिक महिन्यात तीर्थक्षेत्रही करावे आणि जेवढं नद्यांचं स्नान होता येईल तेवढ्या नद्यांचं स्नान करावं. पण असं म्हणतात सगळ्यात पवित्र मानणारी जी नदी आहे ती म्हणजे महानर्मदा मैया आहे. कारण महानर्मदा मैया, गंगा मैयेमध्ये स्नान जर केलं पापाची मुक्ती होते. पण महानर्मदा मैयाला नुसतं बघितलं तरी पाप मुक्त होते. सगळ्या ज्या नद्या आहेत सगळ्या त्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. पण ही एक नदी आहे एकमेव, ही पूर्वेकडून पश्चिमेकडे उलट्या दिशेने वाहते. आणि तापी मैया आहेत त्या पण पूर्वेकडून पश्चिमेकडे. तापी नदी, बरोबर. तापी आणि नर्मदा अशा 2 नद्या आहेत की पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. आणि अजून एक आहे की अशी काही संगम आहेत त्या ठिकाणी स्नान केलं तर चांगलं असतं. काही लोक गाड्यांनी पण करतात का, स्वतःच्या कारने जर जायचंय मला की राऊंड मारायचा आहे पूर्ण, तर मी आताही करू शकतो ती? हो, आता करू शकता. म्हणजे आता जर तुम्हाला करायची असेल, मी आता मगाशी म्हटलं की अक्षय तृतीयापासून नाव बंद होते, पण आपल्याला अजून एक मार्ग आहे भावनगर म्हणून. हा, तर तिथून जर परिक्रमा केली तर बऱ्याच लोकांचं असं होईल की विमलेश्वरून आपण नावेने क्रॉस करतो तर तिथे आपली परिक्रमा पूर्ण होते. पण भावनगरवरून जर गेलं तर खंडित होते का? नाही, खंडित होत नाही. त्या ठिकाणावरून आपली जी गाडी असते ती नावेमध्ये घालून पलीकडे आपण जाऊ शकतो. ते सोडत असतील तसं नावामध्ये हे करून. बरोबर आहे, बरोबर आहे. तर लोक करत असतील म्हणजे आता वाढत जात आहे. मला वाटतं तुमचा खूप मोठा भाग आहे याच्यामध्ये, कारण तुम्ही व्हिडिओ थ्रू पण हे करत असतात. काही लोकांना जर तुम्हाला वाटतंय अजून की आपण ताईंसोबत अजून एक पॉडकास्ट करावा आणि अजून डीप आणि डिटेल प्रत्येक गोष्टीबद्दल माहिती घ्यावी नर्मदा परिक्रमेबद्दल, तर तुम्ही नर्मदे हर हे कमेंट करा, आपण त्याच्यावर माहिती घेऊच. आणि ज्याही लोकांना तुमच्या सोबत नर्मदा परिक्रमा करायची आहे ते कशा तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता? ऑलरेडी माझं युट्यूब चॅनल आहे नर्मदा परिक्रमा गौरीताई गंगावणे. त्याच्यावरती माझा नंबर आहे. पुन्हा एकदा जर सांगायचा झाला, सांगा. 98 34 04 39 06 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. ज्यांना कोणाला माझ्या समवेत गाडीने परिक्रमा करण्याची इच्छा आहे तर येऊ शकता. कारण की मी स्वतः असणार आहे आणि मी जर असलं तर पूर्ण धार्मिक आणि शास्त्रयुक्त पद्धतीने परिक्रमा म्हणजे ओमकार आळंदी या ठिकाणावरून आपली 28 मे ला निघणार. त्यानंतर ओमकारेश्वरला 29 मे पासून आपली शास्त्रयुक्त पद्धतीने संकल्प जो आहे परिक्रमेचा तो संकल्प घेतला जाणार आहे. त्यानंतर दंडक कमंडलू जे आहे ते इतर परिक्रमामध्ये परिक्रमावासी घेत नाही गाडीमध्ये, तो आपण घेणार. सकाळ संध्याकाळ नित्यनेमाने जे आपली आरती आहे ती आरती होणार. ज्या ज्या ठिकाणी मा नर्मदा मैया आहे त्या ठिकाणी तुम्हाला स्नान केलं जाणार आहे. त्यानंतर योग्य दर्शनाची स्थळं जी आहेत, त्यानंतर परिक्रमा करत असताना तुम्हाला कन्यापूजन सगळ्यात जास्त नर्मदा खंडामध्ये कन्यांना महत्व दिलेलं आहे. ते कन्यापूजन त्या ठिकाणी होणार आणि परिक्रमा संपल्यानंतर संकल्प सोड पूजा होणार आहे. अशी शास्त्रोक्त पद्धतीने जी परिक्रमा आहे ती माझ्या समवेत होणार आहे. ओके. तर ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी नक्की येऊ शकता. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की बऱ्याच लोकांचा हा प्रश्न आहे, ताई आपण परिक्रमा गाडीने जर करत असतो यात्रा, तर आपण हॉटेलमध्ये, बरेच जण काहींची रिक्वायरमेंट असते हॉटेलमध्ये राहू शकतो का, तर आपण राहू शकतो हॉटेलमध्ये. पण आपल्याला जे 4 महिन्यात किंवा 3 वर्ष 3 महिने 13 दिवसात करता येत नाही ते परिश्रम जे आहे कठीण, ते आपल्याला गाडीने करायचं आहे. गाडीमध्ये पण संयम ठेवावा लागतो. कधी कधी जेवणाचं मागे पुढे होतो टायमिंग, तोही संयम ठेवला पाहिजे. तीही मैया परीक्षा घेते आपली. तर त्याच्यामध्ये थोडा संयम पण पाहिजे. संयम पाहिजे. नर्मदा परिक्रमा करत असताना तुम्हाला काही अनुभव वगैरे आले तर त्याबद्दल काही सांगाल का? असे नर्मदा परिक्रमेतला सगळ्यात मोठा जर अनुभव सांगायचा म्हटला तर हा आहे की एकही दिवस माणूस त्या ठिकाणी उपवाशी झोपत नाही किंवा उपवाशी राहत नाही. हा सगळ्यात मोठा अनुभव आहे. जर बाहेर बघितला, आपण बाहेरच्या यात्रा करत असताना आपल्याला खाण्यासाठी पैसे द्यावे लागतात, राहण्यासाठी पैसे द्यावे लागतात. पण नर्मदा खंडामध्ये हा सगळ्यात मोठा अनुभव आहे की इथे एकही दिवस माणूस उपवाशी झोपत नाही किंवा उपवाशी राहत नाही. आणि दुसरा अनुभव जर म्हटला तर महेश्वरचा मला एक अनुभव सांगावा वाटेल आणि आयुष्यभर माझ्या स्मरणात राहील. हा सगळ्यात मोठा अनुभव आहे मा नर्मदा मैयाचा.
पावलांमध्येच मैयाचा अनुभव आहे. जर अनुभव असे सांगत बसले तर खूप मोठे होतील, पण एक थोडक्यात जर सांगायचा म्हटला तर 2021-22ला ज्यावेळेस पहिली परिक्रमा केली होती त्यावेळेस महेश्वरला आम्ही 30 ते 35 किलोमीटर अंतर चालून आलो होतो. त्याच्यानंतर महेश्वरला अहिल्याबाई होळकरांचा राजवाडा आहे, तो दिवसभर फिरलो, बघितला आणि झोपलो होतो. रात्रीचे 1:15 वाजले आणि एक मध्य प्रदेशचे नरसिंहपूर जिल्ह्यातले बाबा होते. त्यांचं वय असावं 70 ते 72 वर्षांचं आणि बाबांच्या मेंदूत ताप गेला होता. त्यांच्यासोबत जे परिक्रमावासी होते त्यांनी सांगितलं की बाबांच्या मेंदूत ताप गेलेला आहे आणि ते बाबा रात्रीचे 1-1:30 वाजता बडबड करायला लागले. आणि कसं आपण दमलेला असतो दिवसभर चालून, मग आपल्याला झोपलं की थोडंसं झोप आमची सर्वांची डिस्टर्ब झाली. म्हणून आमच्यातले काही जण म्हटले, बाबा झोपा तुम्ही सकाळी उठता, गाडीने जाता, मला चालत जावं लागतं, मला त्रास होतो, बडबड करू नका. मग त्यांच्या बाबाजींनी सांगितलं दुसरं की यांच्या मेंदूत ताप गेलेला आहे त्याच्यामुळे हे बडबड करतात. मग आईंनी आमच्या एक मेडिसिन त्यांना दिली, ती मेडिसिन घेतली, 1-1.5 तास त्यांनी बडबड केली आणि जाऊन त्यांच्या आसनावरती जाऊन झोपले. झोपल्याच्या नंतर एक नाशिकच्या आमच्यासोबत 16 जण बाबा होते, त्याच्यातले एक जण बाबा उठले, म्हटले हा व्यक्ती 1-1.5 तास झालं बडबड करतोय आणि आता एकदम शांतपणे पडलेत. बघितलं तर त्यांची पूर्ण जी बॉडी होती एकदम थंड पडलेली होती. आणि त्यानंतर नाडी चेक केली, बंद. श्वास बघितला तर बंद. मग त्यांना तिथं परिक्रमावासियांनी सांगितलं की जल पाजवा. मैयाचं जल त्यांना पाजवलं गेलं तर म्हटले शांत झालेत आता. मग एक माणुसकीच्या नात्याने मी 108ला ॲम्ब्युलन्सला फोन लावला आणि काही प्रोसेस नंतर त्या ठिकाणी त्या लोकेशनला ॲम्ब्युलन्स आल्याच्या नंतर त्यांनी ते चेक केलं आणि जे पांढरं कापड होतं त्यांनी असं ओढलं की गेलेत म्हणून. त्यानंतर त्यांनी स्ट्रेचरवर घेतलं आणि ॲम्ब्युलन्समध्ये टाकणार तेवढ्यात बाबा म्हटले मेरी लाडली किधर आहे. लाडली म्हणजे दंडक, म्हणजे मेलेला माणूस जिवंत होतो नर्मदा परिक्रमा केल्यानंतर. असं नाहीये, पण मी नर्मदा परिक्रमा करत असताना मा नर्मदा मैयाच्या जलाने किंवा मैयाच्या आपण जोपर्यंत ताब्यात आहे, मेलेला माणूस जिवंत झालाय हे मी स्वतः डोळ्याने बघितलंय. हो. आणि असं म्हणतात की काही रोग नाही आपल्याला झाले, रोग वगैरे झाले किंवा सर्दी झाली, ताप झाला, खोकला झाला तर मैयाचं जल पिल्याने, साक्षात अमृत आहे ते जल पिल्याने आपले रोग नाहीसे होतात. नदी स्वच्छ आहे अजून, एकदम लोक स्वच्छ, क्लीन ठेवली आहे अजून, खूप क्लीन खराब नाही ठेवली, करत, मासेमारी वगैरे होत नाही, अजिबात काहीच नाही. त्या नदीमध्ये मैयामध्ये जात असताना कुमारिका आहे त्याच्यामुळे पुरुष हे बाहेर बसून स्नान करतात आणि करावं सर्वांनी. आज तागायत ठेवलंय ते आणि पुढे ते क्लीननेस नेचरला जपलं पाहिजे. ताई तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. तुम्ही जी माहिती दिली खूप छान होती आणि म्हणजे तुम्ही या वयात जे कार्य करताय, एक धार्मिक कार्य आणि या सगळ्या गोष्टी, हे खूप मोठं आहे. आणि ज्याही लोकांना नर्मदा परिक्रमा करायची असेल तर ते ताईंना कॉन्टॅक्ट करू शकता, नंबर दिलेलाच आहे आपण. तुमचं मनापासून धन्यवाद. असंच चांगलं काम करत राहा. नर्मदे हर.